बसलाय पुष्पगुच्छ घ्या लगेचच त्यांचंही स्वागत करा प्लीज. और सिंह सर, आपको विनती करता हूं कि आप 2 शब्द सरकार के बारे में हमसे बातचीत कीजिए प्लीज. आप सभी लोगों को मेरा नमस्कार. मैं थोड़ा हिंदी में ही बोलूँगा क्योंकि मैं नहीं चाहता कि मेरी टूटी फूटी मराठी से आप लोग आहत हो जाएं. तो सिंस पूरा बॉर्ड एंड बॉटम जो भी है नॉर्थ में हुआ है, राजपूत हूँ तो मराठा शब्द के साथ आराम से कनेक्ट भी कर जाता हूँ क्योंकि एक राजा दूसरे राजा का ही सम्मान कर सकता है. यहाँ पे व्यास पे बैठे मेरे सभी मित्रगण, मैं मित्रगण इसलिए कहूँगा क्योंकि अगर मैं भाई बोलूँ, पिता बोलूँ, मेरे चाचा मामा तो रिश्ते में आ जाएंगे, और अगर मित्र कहूँ तो मेरे साथ चलने वाले बन जाएंगे. ठीक है, बहुत बहुत धन्यवाद. मुझे बोलना तो बहुत कुछ था इसके अंदर कि हमारे पास बहुत सी योजनाएं हैं, बहुत सी ऑप्शंस हैं, अपॉर्चुनिटीज़ हैं जो हम किसानों के साथ शेयर कर सकते हैं. हमारे एक भाई जो SBI बैंक में है वो इस वक्त यहाँ है या नहीं है मुझे नहीं पता. उन्होंने काफ़ी चीज़ें बताई जिससे हम किसानों को बहुत सशक्त बना सकते हैं, जैसे कि फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन तैयार करके. प्लस यहाँ पे हमारे भाई साहब हैं, इन्होंने कहा कि राजा कभी लेता नहीं है, वो हमेशा देने की बात करता है. ठीक है, और अगर कोई राजा ये कहने लगा कि भाई मुझे आरक्षण दो या मेरे लिए कुछ करो, मेरे बच्चों के लिए कुछ करो, तो फिर उसने अपना अस्तित्व खो दिया. और मराठा कभी अपना अस्तित्व खो ही नहीं सकता, उसके खून में बसा है वो चीज. एक राजपूत के खून में बसा हुआ है वो चीज. वो कभी देने के सिवाय मांगने की बात सोच भी नहीं सकता. अभी अभी सर ने कहा, सॉरी मैं नाम सभी लोगों का नहीं जानता बट मैं डायरेक्टली एड्रेस कर सकता हूँ. सर ने कहा कि 200 एकड़ के अंदर मैं मसालों की एक यूनिट तैयार करना चाहूँगा. सर मैं आपको आज अभी यहीं इसी खुले मन से एक चीज़ का वादा करता हूँ. आपका जितना भी प्रोड्यूस होगा, जितनी भी आपकी खेती होगी, वहाँ पे जिस भी मसाले की खेती होगी, वो पूरा का पूरा एक्सपोर्ट करने का पूरा जिम्मेदारी मेरी. और ये एक्सपोर्ट करने की जिम्मेदारी की बात नहीं कह रहा हूं मैं. अगर वो मसाला, मैं एक अमाउंट की बात कर रहा हूं, अगर वो मसाला 100 रुपए का है तो इन्हें 130 रुपए में वो मसाला मैं खरीद के लेके जाऊंगा. और ये वादा है, ये पूरा का पूरा मसाला आपका, मैं कहता हूं UK, US, ऑस्ट्रेलिया, यहाँ के लिए आज कहो तो मैं आज MOU साइन करने के लिए तैयार हूं और मैं उसी के लिए आया हूं. दूसरा चीज, बड़ी छोटी छोटी बातें हैं यहाँ पर. मैं इस वक्त 25 फैक्ट्रीज लगा रहा हूँ राजस्थान में, और ये 25 फैक्ट्री किस चीज की है वो मैं आपको बता दूं, क्योंकि अभी तक हम लोगों ने यहाँ पर पिछले 2 घंटे से जो भी बातचीत कही है या जो भी बातचीत हमने सुनी है, वो ये है कि हम एक दूसरे को जगा रहे थे कि भाई हम ये काम कर सकते हैं, हमें दूसरों के ऊपर आश्रित होने की जरूरत नहीं है. मैं अब आपको ये बता रहा हूँ कि हम कर क्या क्या सकते हैं और क्या कहाँ किया जा रहा है, और यहाँ हम आज के दिन से ही क्या शुरू कर सकते हैं. 25 फैक्ट्रीज में ये फैक्ट्रीज है पशु चारा, आप जानते ही होंगे, जो हरा पशु चारा होता है. बारिश हो रही है, पशु खुश, सब खुश, हम भी खुश, दूध भी बट रहा है, सब कुछ हो रहा है. लेकिन कुछ राज्य ऐसे जहां बारिश होती ही नहीं, तो क्या वहां पे दूध नहीं बटेगा? ठीक है, और एक बार हरा चारा कट जाता है तो कटने से 3 से 4 दिन ज्यादा से ज्यादा, उसके बाद वो सूख जाता है. सूखा हुआ हरा चारा किसी के काम में आता है? हाँ, हम इंसान हैं, हम हमारे फायदे के लिए कुछ भी कर सकते हैं. हम उस सूखे चारे का साइलेज बना के हम पशु को दे देते हैं. पशु बेचारा क्या करेगा? वो कहेगा मुझे खाना ही है, नहीं मिलेगा तो कैसे जीऊंगा. अब जैसे एक भिखारी को कुछ भी अगर मिल जाए, भले वो 2 दिन पुराना क्यों ना हो, वो खाएगा, उसे भूख लगी है, वो जानवर है, वो कह नहीं सकता, वो सिर्फ रो सकता है.
और वो रोना भी आप समझ नहीं पाओगे। तो वो हरा चारा हम उसको कैसे खिलाएं? ये जो फैक्ट्री है, ये वो फैक्ट्री है जहां पे आप हरा चारा काट के ले आते हो। इस फैक्ट्री में उस हरे चारे को प्रोसेस किया जाता है पूरा का पूरा नेचुरल तरीके से, कोई प्रिजर्वेटिव्स नहीं, कुछ नहीं। जो चारा आपका 3 दिन चलता था, 4 दिन चलता था हरे तरीके से, उसके बाद सूख जाता था, अब यही चारा आपका 6 से 8 महीना चलता है और आप उसे स्टोर करके रख सकते हो। एक गाय को, एक भैंस को, एक बकरी को आप 12 महीने हरा चारा खिला सकते हो। और इसकी कीमत कितनी होगी सोचो। 1 किलो पशु आहार आप मार्केट में खरीदने के लिए जाते हो, 80 रुपए लग जाते हैं। जिनके पास कृषि का, ये डेयरी का धंधा होगा, वो समझ सकते हैं इस चीज को। 1 किलो पशु चारे का कीमत है सिर्फ 3 रुपए। और ये फैक्ट्री राजस्थान गवर्नमेंट ने हमारे साथ में सीधा सीधा करार किया और वहां पर हम इसका सेटअप शुरू कर चुके हैं। तांतिया यूनिवर्सिटी करके एक यूनिवर्सिटी जो है, जो श्री गंगानगर में है, वो उनके पास 300 एकड़ का सिर्फ डेयरी फार्म है। वहां पर ये काम शुरू हो चुका है और अगले 6 महीने में ये सारे 25 फैक्ट्रीज स्टार्ट हो जाएंगे। मैं ये चाहता हूं कि इस टाइप के फैक्ट्रीज यहाँ पे महाराष्ट्र के अंदर, क्योंकि यहाँ पे हरा चारा बहुत अच्छी तरीके से उत्पादन किया जा सकता है। यहाँ की जो कंपोस्टिता है वो वहाँ की कंपोस्टिता से बहुत बेहतर है, काफी उपजाऊ है। हम यहाँ पे फैक्ट्री सेटअप करते हैं, सर के माध्यम से ये फैक्ट्री सेटअप करते हैं। आप सभी लोग मिलकर यहाँ पे फैक्ट्री सेटअप कीजिए। 10 किसान, 50 किसान मिनिमम की जरूरत है। मिलके अगर आप 1 एकड़ में एक फैक्ट्री लगाते हैं तो पिछले अगले 50 किलोमीटर के जितने भी पशु हैं उन सबका बेड़ा पार हो जाएगा। बंबई में जितने लोग रहते हैं वो लोग इस चीज से वाकिफ करते होंगे। मंगलवार के दिन, शनिवार के दिन मंदिर के पास में 20-20 रुपए में, 25-25 रुपए में घास खरीदते और बोलते कि गौ माता को खिला रहे। बोलो हाँ या ना? और बोलते आशीर्वाद दो। 25 रुपए में कितना लिया आपने? एक मुट्ठी। 3 रुपए में 1 किलो सिगरेट उससे महंगा मिलेगा आपको। बोलो हाँ या ना? 10 रुपए का पशु आहार आप लेके रोड के किनारे बैठे हुए 4 गाय के सामने आप रख दो, उनका एक दिन का निवाला पूरा हो गया। वो आपको आशीर्वाद ही देंगे। वो 25 रुपए का घास लेके गाय के सामने दे के फोटो खिंचा के कोई आशीर्वाद नहीं मिलता। वो आप मजाक कर रहे हो उनके साथ में। ध्यान से देखना उस गाय को, वो गाय रोती है कि क्या कर रहे हो, खिलाना तो एक साथ खिला दो ना, मेरे सामने ही तो पड़ा है। और वो जो बेच रहा है वो उसे हाथ या मुंह नहीं लगाने देता। तो क्यों नहीं आगे बढ़ते हो? और इसमें कोई कॉस्टिंग की बात नहीं है, कोई खर्चा नहीं है। अगर आपके पास 5 एकड़ जमीन है, 1 एकड़ जमीन आप डोनेट कर दो इस काम के लिए। डोनेट यानी कि दे दो, किसी को देना नहीं है, उस पर आप चारा उगाओगा नहीं और उठा के हमारे फैक्ट्री के अंदर या इस जगह के फैक्ट्री के अंदर प्रोसेस करा के अपने पास ही रखो, अपने गाय भैंस को खिलाओ। भाई किसने ना बोला है? बड़े बड़े पशु आहार की कंपनीज आ रहे हैं, दुनिया भर की चीजें बन रही है, सारा का सारा सूखा चारा ही तो खिला रहे, भूसा ही तो खिला रहे, और क्या खिला रहे? आपको भी पता ही होगा ये सारा चीज। अगर मैं हर बार हरा चारा खिला रहा हूं कोई दिक्कत है? ये एक पॉइंट है, इसके ऊपर सोचना बहुत इंपॉर्टेंट चीज है। और मैं यहीं पर हूं, मैं यहां पर हूं, मतलब मेरे जो सहयोगी है संतोष शिंदे, ये हमारे भाई है, मित्र है, आज से नहीं 2007 से मेरी इनकी मित्रता आज से नहीं है। मैं भी इस फील्ड के अंदर बहुत ज्यादा पुराना नहीं हूं, लेकिन जब आया तो मैंने कहा चलो अब दिल खोल के काम करते हैं। इनको आप बताइए, ये पूरा का पूरा सहयोग करेंगे। इनके माध्यम से यहाँ का सारा ऑर्गेनाइजेशन हम सेटअप कर रहे हैं। ये तो हो गया पशु चारे के बारे में। दूसरा एक इंपॉर्टेंट चीज, अगर आप, सर ये थोड़ा सा गवर्नमेंट तंत्र से भी बिलोंग करेगा, मैं आप सभी लोगों का इसमें थोड़ा सा सपोर्ट चाहूंगा, पॉलिटिकली भी और इकोनॉमिकली भी। यहाँ पे मैं चाहता हूँ कि 50-50 किसानों का, ज़्यादा नहीं, क्योंकि अगर मैं एक ही ग्रुप के अंदर 1000 किसान को जोड़ देता हूँ ना, तो वो ग्रुप काम नहीं कर पाएगा।
क्योंकि सब एक दूसरे के साथ लड़ेंगे। ये हम जानते कि नहीं जानते। एक भाई दूसरे भाई के साथ लड़ने के लिए बैठा हुआ है। इसी हॉल के अंदर भी मैं देख सकता हूं कई लोगों के बीच में ही नजरों के साथ युद्ध चल रहा है, सिर्फ सामने नहीं, यहां पर भी। और ये सब जानते हैं, कैमरामैन देख सकता है, समझ सकता है। मैं चाहता हूं कि 50-50 किसान मिलके एक एक ग्रुप बनाए और वो ग्रुप एक एक प्रोडक्शन ले ले। एक एक प्रोडक्शन यानी कि किसी ने मसाले का प्रोडक्शन ले लिया, किसी ने हरे चारे का प्रोडक्शन ले लिया, किसी ने सिर्फ दाल का प्रोडक्शन ले लिया, किसी ने सुपारी का प्रोडक्शन ले लिया। एक ग्रुप एक प्रोडक्शन। 5-5 एकड़ का खेत हर एक व्यक्ति के पास में। अगर 50 लोग हैं तो 250 एकड़ खेत आ गए हमारे पास। 250 एकड़ खेत के अंदर जो उपज होगी वो आप सोच नहीं सकते हो कितने एक साथ होगी। अलग चेहरा मिस हो रहा है मेरा उनके पास से। उन्होंने कहा कि मेरे फैमिली के पास में 100 एकड़ खेत था, लेकिन अब डिस्ट्रीब्यूट होकर अलग अलग जगह पे पहुंच चुके हैं। वो सारा एक जगह लेके आना है। अब ये सारा एक जगह लेके आने के लिए मुझे आपस में कहीं ना कहीं तो संधि करनी पड़ेगी। अब ये होगा नहीं होगा ये पता नहीं, लेकिन हम 50 लोग आपस में मिलकर अगर एक जगह लेके आते हैं ना तो ये काम हो सकता है। जो व्यक्ति ये ग्रुप बनाता है, ये ग्रुप के अंदर काम शुरू करता है, इस ग्रुप का संगठन का मेंबर बनता है, उस मेंबर को हर महीने संगठन की तरफ से हर महीने जो एक्सपेंसेस होते हैं उसके 5,500 रुपए हर मंथ उसके अकाउंट में डायरेक्टली डिपॉजिट किया जाएगा। जो भी ऑर्डर्स बनेंगे, जो भी उत्पादन वहां पे होगा, उसका पहले से ही एडवांस पेमेंट उनके पास में 30% तक दे के रखा जाएगा। ये कंपनी की तरफ से मैं बोल रहा हूं। प्लस अगले 3 साल तक का पहले से ही ऑर्डर आपके पास में पड़ा रहेगा, यानी कि किसान को सोचने की टेंशन नहीं है कि मेरा अगला खेती मैं करूंगा तो क्या करूंगा। पहले दिन से ही वो तैयार है, उसे क्या उगाना है, क्या करना है। वो फालतू में यहाँ वहाँ टाइम पास नहीं करेगा, दूसरों के पीछे नहीं भागेगा। वो अपने खेत पे अपने काम पे ध्यान देगा। और जो आप कह रहे हैं कि हमारे बच्चे बाहर चले जाते हैं नौकरी ढूंढने के लिए 10,000 की 15,000 की, एक खेत में कितनी इनकम होती है आप सभी लोग जानते हैं सर। अगर 200 एकड़ के अंदर आप बिजनेस सेटअप करने की बात कर रहे हो, यानी कि अगला 3 पीढ़ी आपको ये पता है और आप खुद आश्वस्त हो कि अगली 3 पीढ़ी मेरे को काम करने की जरूरत नहीं पड़ेगी, क्योंकि ये बिजनेस ऐसा है। तो अगर हम एक साथ में ये सारा का सारा प्रोडक्शन करते हैं तो हमें कोई दिक्कत नहीं होती और सारा का सारा चीज एकदम फर्स्ट क्लास हो सकता है। इसी के हिसाब से मैं कहूंगा कि आप सब लोग एक साथ आइए, कॉन्ट्रैक्ट कीजिए। हर एक कॉन्ट्रैक्ट के पीछे अच्छा खासा इनकम, एक्सपोर्ट्स का पूरा काम हमारा। आप कहेंगे पहले एडवांस पेमेंट, आप कहेंगे 3 साल का कॉन्ट्रैक्ट, 3 साल का कॉन्ट्रैक्ट, जिस किसी का भी हो, जैसा भी हो, आई एम रेडी। इसी के साथ मैं अपना चीज बंद करूंगा। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सिंग साहेब. ही फक्त स्वप्न दाखवलेली नाहीत बरं का. मगाशी ज्यांच्याकडे टोटल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सगळ्यात मोठी जमीन आहे, त्या जमिनीच्या क्षेत्रावर उद्योजकता निर्माण करण्यासाठी, स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मानसिकता हवी. ते मनुष्यबळ हवं आणि ते फक्त आपल्यातूनच उपलब्ध होऊ शकतं. त्याला बाजार देण्याची हमी सिंग साहेब आपली त्यांनी घेतलेली आहे. मनापासून आपल्याला या मनोगताबद्दल धन्यवाद. यानंतर मी अशा एका व्यक्तीला या ठिकाणी निमंत्रित करतोय जे व्यक्तिमत्व आपल्यासाठी फार खास आहे, ज्यांनी प्रशासनावर एक वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवला आहे. प्रत्येक बाबतीतली खडानखडा माहिती, प्रत्येक विषयातलं सखोल ज्ञान आणि म्हणूनच एक यशस्वी आमदार म्हणून ज्यांची कारकीर्द आपण खेडच्या माध्यमातून बघितली ते सन्माननीय संजयराव भाऊ, आपल्याला विनंती करतो की आपण यथोचित मार्गदर्शन करावं. युगपुरी छत्रपती शिवराय मराठा शक्ती संस्कृती जागृती मेळाव्याचे आजचे कार्यक्रमाचे प्रमुख नरेंद्रजी पाटील साहेब, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ, ज्यांचं मी विधानसभेत असताना विधान परिषदेमध्ये भाषण ऐकलं, त्यांच्यासोबत काम केलं आहे ते पाटील साहेब. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले राजेंद्र कोंढरे साहेब, संजय यादवराव घाग साहेब, या जिल्ह्याचे मराठा महासंघाचे अध्यक्ष
लक्ष्मणजी बामणे, त्यांचे सगळे सहकारी, सगळे तालुका अध्यक्ष उपस्थित, या ठिकाणी चिपळूण अर्बनचे चेअरमन, आमचे मित्र नगरसेवक मोहनसेठ मिरगल, रामदासजी राणे, उपस्थित सर्वच मराठा समाजाचे सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित मित्रांनो, बराच वेळ झाला काय केल्यानंतर कसा उद्योग होईल, ज्याने उद्योग केला आहे त्याचा काय अनुभव सांगण्यात आला आहे. परंतु कोकणावरती उद्योग करताना काय काय ज्या अडचणी आहेत, पाटील साहेब, आपण एका बाजूला उद्योग करतोय आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने आमचं हे संपूर्ण कोकण, जवळजवळ निम्म्याधिक कोकण हे इको सेन्सिटिव्ह खाली आणले आणि मग आहे ते उद्योग बंद होत आहेत. आणखी 1-2 महिन्यामध्ये ज्यांचे उद्योग आहेत त्यांचे लाईट कट केले जातील. तुम्ही तर बांबू लावायला चाललाय यादवराव, तो बांबू तोडायचा की नाही? आपण बांबू लावला आणि बांबूची हवाच खात राहिलो तर बांबू तोडायलाच उद्या परवानगी मिळणार नाही. आणि मग बांबू बघून त्याच्यामध्ये बांबूलाच गळफास लावून आपल्याला का जीव आपला जायचं अशी भीती लोकांच्या मनात आहे. आणि मग इथे एका बाजूला जे निर्बंध त्या ठिकाणी शासनाने आता ते किमान कोकणावरचे इको सेन्सिटिव्ह झोन हा 10 वर्षापूर्वी नव्हता. 10 वर्षापूर्वी आलेले आपल्या मान्यवरचं भूत, त्याच्यामध्ये चिरेखाण असतील, इतर व्यवसाय असतील. आमच्याकडे चिरेखाणमध्ये चिरा जर काढला नाही तर घर कशानं बांधायचं? इको सेन्सिटिव्हमध्ये आम्ही लाकडं जाळायची नाही, म्हणजे आम्ही शिमग्याला होळीच लावायची नाही. आता गावात होळीच लावायची नसेल, गावातल्या या ठिकाणी शेतीचे भागवणच करायची नसेल तर शेती कुठं पण थोडीफार राहिली ती पण आमच्याकडची निघून जाईल. आणि मग इको सेन्सिटिव्ह तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17,000 किलोमीटर जे लांबी दिले त्यातली 25-30% जवळजवळ आपल्या कोकणाचे. पण हे सांगायला कोण गेलं होतं त्यांना? सांगायला कोण नाही गेलं. तुम्ही ना यादवराव गेला. आणि मग असे जे अडचणी करून ठेवलेले आहेत आणि त्या अडचणी पहिला दूर केल्या पाहिजे. उद्योजकांना ज्या अडचणी आहेत, आपण एका बाजूला म्हणतो की बिनशेती करायचीच नाही, चांगली बाब आहे. जो कर्जदार बघून त्याचा जामीनदार बघून त्याला कर्ज दिलं पाहिजे. इथं त्याचं सीबीएल बघितलं, पहिलं कर्ज दिलं नाही तर त्याचं सीबीएल आणायचा कुठला शब्द त्यांना पहिला नवीन वाटतो. आणि एक गाय घ्यायची, एक म्हैस घ्यायची असेल 1 लाखाला सुद्धा तुझं सीबीएल कुठलं रे? खातं नाही काढलं बँकेत, कसलं काय बँकेचे? आमच्या जिल्हा बँकेकडे एवढे पैसे आहेत. तर नाशिकचा निफाडचा कांदा असेल त्याला 300 कोटी 400 कोटी, त्यांना 400 कोटी देताना ते थकलेलेच आहेत, त्यांचे कारखाने थकीत आहेत, पण त्यांना कर्ज कुणाकडे मिळतंय? तर जिल्हा बँकेत. आमचा इथं शेतकरी आणि कर्ज मागतोय तर त्याला कर्ज मागताना त्याची परिस्थिती पाहिजे. तीच तरुण वर्गामध्ये आमचं संपूर्ण कोकण बोर्ड 10वीचं गेलं 13 वर्ष संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरचं आहे ना. कोकणाची पोरं एवढी साहेब हुशार आहेत की संपूर्ण 13 वर्ष सलग आमचा नंबर 1 आहे. पण तुम्ही शासनाने कुठलं पवित्र पोर्टल आणलंय? MKCNL त्याच्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्था त्या MKCNLच्या ज्या परीक्षा घेतात आमच्या मुलांच्या, इथल्या कोकणातल्या मुलं एवढी हुशार आहेत की अभ्यासात पास आहेत पण प्रश्नपत्रिका तिकडनं निघून येते. आणि मग आमची पोरं किती बोर्डात हुशार झाली तरी परीक्षेमध्ये नापास. इथलं बीड औरंगाबादचा मुलगा, त्याला रत्नागिरी जिल्हा कुठे आहे तो तिकडे विचारच येतो आणि आमच्या इथं लॉजर राहतो, ते संस्थेला भेटतो, तो मुलगा मेरिटमध्ये पहिला येतो. आणि आमच्या इथे जिल्ह्यामध्ये 10वीला 12वीला पास झाली मेरिटची पोरं इथे कुठंच बसत. आणि म्हणजे बदललं पाहिजे. आता आम्हाला वाटायला लागलं की इथं आंदोलन करताना MA 08च्या पलीकडच्या येऊनच द्यायला आहे ना. जे मेड इन इंडिया म्हणतो आपण, तर मेड इन फक्त 08, फक्त तुमचं सहकार्य राहू. काय रे बाबा, आम्ही लढणारे कार्यकर्ते, संघर्ष करणारे कार्यकर्ते, माझा जन्म जवळजवळ संघर्षामध्ये आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे करत असताना तुम्ही मागाशी मी तुमच्याशी चर्चा केली, 15,000 लोकांनी कर्ज घेतले कोल्हापूर. आमच्या किती लोकांनी घेतलंय? 186 नावं फक्त बघितली आहे ना. 186 मध्ये जर 186 मी खुर्च्या मोजल्या 13 करत हिशेब करायला गेलो तरी 100 पण आले. राज 186 मिळाले त्यातली तर लोक आली पाहिजे का? त्यांनी पण नाही यायचं. लोकांची जी उदासीनता आहे, बँकांना न कर्ज देणं. मगाशी जागेचा विषय आला, 2000 एकर जागा खेडच्या लोटा एमआयडीसी आपल्या एमआयडीसी मध्ये. मगाशी प्रतापराव शिंदे आमचे मित्र म्हटले की
हे ते आम्हाला गाणी खडकोला जागा मिळत नाही. मी देतो जागा, जागा आम्ही देतो. उद्योग तुम्ही आणि मागाशी तर कोणी सांगितलं की 200ची दालचिनी लावणार आहे. हजारो एकर जागा त्याच्यामध्ये आपल्याकडे पडली. आणि मग याच्यामध्ये जे नियम आणि अडचणी आणलेल्या आहेत हाय ते उद्योग मला वाटतं एकदम कुणी वाचलं का नोटीस त्या इको सेन्सिटिव्ह वाचलंय ना? मग त्यातनं आपण वाचणार आहोत का? सगळ्यांचे रोजगार एक तर रोजगार नाहीत, आहे ते बंद काय होणार आहे? चिऱ्याचा रोजगार तर मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्या गाड्या बंद होतील, चिरे बंद होतील. आणि हे जे संकट आहे आमच्यावरती कोकणावरती ते दूर झालं पाहिजे. एका बाजूला धंदेवाल्याच्या पाठीची उभं राहण्याची भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला पायात पाय अडकून ठेवायचं की बागलात. इथं जास्त श्रीमंत कोण आहे साहेब? घाटावर आणला तहसीलदार. तलाठीचं झोपतच नाही, हाफ पॅन्ट घालून बरबोड्यावरती वाळूच्या ठिया कुठल्या गाडी येते तिथे तलाठी उभा. हा ते तर आहे, ती पुढची जात आहे ती. हा आणि हे सगळं करतात हे सगळे तयार आहेत. मोठं पीक यांचं आलेलं आहे. वाळूच्या गाड्या रात्री सोडायच्या आहेत. आता वाळू तर घरं बांधायची तर सरकारची रॉयल्टी मिळेल ना? घ्या ना सरकारने रॉयल्टी काढून. तुमचे 1000 कोटी रुपये जमा होतील, 500 कोटी जमा होतील. ती वाळू तरी थेट लोकांना मिळेल. ते त्याच्या वाळू काढली जातेच आणि मग आमच्याकडे मग वाळूचा गाळ उपसला, हे उपसला आणि मग पूर भरतोय त्याच्यावर आम्ही भांडणार त्याच्यावरती. आणि सगळ्यात भांडतंय कोण? मराठा समाज. तुम्ही पण मराठी, आम्ही पण मराठी. आमच्या विरोधात ते पण मराठी. काय विरोधातला पण मराठी, सगळ्या पक्षात मराठी एवढे आहेत की बघायला मग उराव बसायला कुठली जात एकच असेल ते मराठी. हो बरोबर आहे, एकमेव जात आहे सगळ्या पक्षात. अगदी शिवाजी महाराजचा पुतळा जरी कोसळला खाली तरी भांडायला कोण? मराठी. मांडायला पण मराठी, त्याचं काम निष्कृष्ट करायला पण मराठी आणि भांडायला पण मराठी. हे सगळ्या ठिकाणी राजकीय भाग माझा काही विषय नाही, परंतु कोकणातला धंदा आणि उद्योजक उभा राहायला पाहिजे असेल त्याच्या जातं गाठी आहेत. तुमचं केंद्र कुठे हे कर्जाचं? आम्ही जिल्हा बँकेचं सोसायटीचं 1 लाखाचं कर्ज असेल ते सचिवाच्या पाठनं फिरतो की नाही? मग तुमचं 15 लाखाचं कर्ज हे मिळतंय कुठं ते आम्हालाच माहिती नाही. तर तुमचं ठिकाण कुठं आहे ना ते आम्हाला एकदा दाखवा. आम्ही सगळं त्याच्यामध्ये रेल्वे भरून घेऊन येऊ. एवढं माहिती पाहिजे हे बसतात कुठे ते. हे बसायचं ठिकाण माहिती नसत तर त्या दिल्लीवाल्याने शोधायला कुठं जायचं 50 शेतकरी घेऊन. बरोबर ना? माणूस भेटला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी माणसं आहे ना, आम्ही तुम्हाला कंटाळ देतो. कारण त्याच्यामध्ये लाडकी बहिणीची योजना आली, बहिणीने एवढी लाईन लावली की बघायला नको कुठं आहे तो, कुठं आहे तो अर्ज, कुठं कशावर सही करू. पहिल्या बहिणी या ठिकाणी 60 वर्षाच्या होत्या, 50 वर्षाची होत्या. आम्ही पुढारी त्याला काय केलं 65 वर्षाची होते. आम्ही दाखले डॉक्टर, कारण बहीण एसटी मध्ये अर्ध तिकीट आली पाहिजे. पाटील साहेब, बहिणीला लाभ झाला पाहिजे एसटीचा अर्ध्या तिकिटामध्ये. बहिणी फुकट एसटीला जायला लागल्या. नंतर काय झालं? त्या बहिणी 65च्या आता गेल्या 70 वरती. तुम्ही सरकारने नियमच केला 65च्या वरची बहीणच नाही. अहो 50ची बहीण आम्ही 65ला लिहून टेकवली. आता ती बहीण बोलते मी 65च्या पुढे 70 घेऊ, मी 50ची आहे. काय त्याच्या बहिणीनं एखादं माझ्याकडे 2 दिवसावर प्रकरण आलं साहेब. नवरा 63 वर्षाचा आणि बायको 85 वर्षाची. हे कसं काय एवढ्या म्हातारी बरोबर कसं काय? तर त्याने त्याच्यानंतर बघितलं त्याचे पेपर बघितलं. त्याच्यामध्ये जन्मतारखेचं आधार कार्डवरती लिहिली होती 1940चा जन्म. तिला का 40 पण समजलं नाही, 50 पण नाही. ती रडेसारखी मला पेन्शन नाही. आणि मग मी तहसीलदारकडे त्या ठिकाणी तिला घेऊन गेलो. ते तहसीलदार दाखवली, तिने सांगितलं की हे तुम्हाला कोर्टात जायला. आता कोर्टात जायला पण ती सरकार टिकलं पाहिजे, पेन्शन टिकलं पाहिजे आणि ती माती बाई पण टिकली पाहिजे ना. रोग एवढे झालेले आहेत. आणि पाटील साहेब त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या प्रशासनाने करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. नंतर कोणी सांगितलं मला की जेला आता एक तुमच्या हाडावरती तुमच्या सगळ्यावरती काही केस होते आणि त्याच्यावर तुमचं वय दाखवलं. आमचे बरेचसे लोक आता जे आम्ही 65ला नेले त्यांच्या हाडाचे टेस्ट करायला लागत होते. आणि तर त्याला 1,500 मध्ये येतील संजयराव.
हाडाची तपासणी हाडावरती काय काय त्या टेस्टला म्हणतात? बोन टेस्ट, बोन मॅरो, हे काय तुमचे शब्द आहेत ते भारीतलेच आहेत. ते एकदा बोन मॅरो वगैरे आणा आणि तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे आहे ना 65ला आम्ही पहिले नेले, ते लाभार्थी परत 50 मध्ये येतील आणि मग लाडक्या बहिणी आणखी वाढतील, आहे का नाही? याच्यासाठी काय समजून थोडंसं हे बदललं पाहिजे. नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही 8,500 कोटी रुपये कर्ज वाटलं, त्याला आमच्या पदरात किती आले? म्हणजे आमच्या पदरामध्ये जे जिल्हे महाराष्ट्रातले 34 जिल्हे, त्याच्या 34वा नंबर मला वाटतं कदाचित आपल्या जिल्ह्याचा असेल. आम्ही हायेस्ट आहेत कुठे? बोर्डात. आणि कर्जात कुठे आम्ही सगळ्यात शेवटचा क्रमांक आमचा. तुम्ही तुमचं ऑफिस आमच्या इथे खेडमध्ये द्या किंवा इथे चिपळूणमध्ये द्या, आम्ही 1 नंबरवरती नेऊन ठेवू. कारण तुमच्या कर्जाला व्याजच द्यायचं नाही ना. कित्येक लोक असेल आमच्याकडं एवढी हुशार आहेत की हिशेबाच्या बाहेर पुढचे. आम्ही कर्ज कशाला घेतो? आम्ही कर्ज घेतो गाईला घेतो, म्हशीला घेतो. करतो का आम्ही? त्यातून बाबाचं लग्न करतो. लग्न आल्यानंतर पोर होत आहे, दुधाचा हप्ता, कर्जाचा हप्ता जाणार कशावरून? उत्पन्न बंद ना. त्याच्यामुळे आम्हाला ते चिपळूण नागरिक कर्जच देत नाही, आहे का नाही? हो, काय देतो? आणि म्हणजे परिस्थिती सगळे कोकणातली धंद्याने सगळं बदलायला पाहिजे. पाटील साहेब, तुम्ही या ठिकाणी कोकणात दर महिन्याला येत जा. आम्ही तुम्हाला न्यायला आणू का हो सर? न्यायला येऊ आम्ही तुम्हाला. आता ही जो कर्जी कमी दिसते, आम्ही जाहीर मेळावा पाऊस संपल्यानंतर तालुक्यात बाहेर येऊ, खेळला या. आम्ही आलो ना निमंत्रण सगळा एकूण, कारण माझ्या गावामध्ये 3-3.5 हजार मराठा आहे आणि सगळे धंदेवाले, पोलीसवाले. आता गणपतीला येतील, गौरीचा सण एवढा जोरात असेल, कुणाचा डोळाच उघडा नसतो पारायला. गणपती शिमगा त्यांना अगदी भानगड नाही झाला असं शिमगा झाला नाही. नशीब ते देवाला घाबरतात म्हणून थोडंसं शांतते आहे, कारण गावचा देव नडायला नको म्हणून थोडंसं मराठी शांत आहे. मराठा मगाशी सांगितलं, आम्ही आपसात भांड्यामध्ये सगळ्या ह्याच्यात आमचा विरोधक दुसरा समाज नाही, दुसरा पक्षच नाही. आमचा फक्त विरोधक मराठी आहे ना. आणि म्हणून कोणी सांगितलेली खेकड्याची जात आहे आमची, ते आमचं देवक पहिलं खेकड्याचं ठेवायला पाहिजे. आम्ही छत्रपतीचा आदर्श कर घेतो, पण आम्ही इथं बसलेले मराठे एकापेक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये मराठ्याच्या संघटना तर त्याच्यापेक्षा अधिकचे आहेत. एक ही संघटना आहे, मागे एक कोण रे असं लोट्यामध्ये आहे का इथलं कोण? आता मी त्याला काय त्यांचं नाव आहे बघा, सूर्यवंशी का काय अध्यक्ष म्हणून एवढे मराठा महासंघाचे एवढ्या मी त्यांचा बुके घेऊन गेलो. मराठा महासंघाचे नेते आलेत, त्यांनी गेल्यानंतर ते भाषण करायला गेले, ते मराठ्याला शिव्या द्यायला लागले. आता मराठा सुद्धा या ठिकाणी कुठल्या तरी पक्षात असतोय ना. आता मी मराठ्यातल्या भाजपाला शिव्या द्यायला लागला तर भाजपाला कसं आहेत ना, रामदास आणि माझीच पाठ काढली. आणि म्हणून जरासं मी शरद पवारांच्या पक्षामध्ये, तुम्ही शरद पवारांच्या पक्ष, त्याने हात घातला तो शरद पवार, मी इथं शरद पवार आणि एकदा तिथं व्हिडिओ शूटिंग सगळं करतोय. शरद पवारांना बोलायला लागलं, मला ना झोंबा लागलं झालं. मग मी त्यांना तिथलं ते थांबवलं, असलं नाही चालणार. आणि मग भानगड व्हायची वेळ, कसा तालुका सोडतोस ते बघू. आणि आम्ही तर पहिल्या पण मराठा म्हणजे भानगड नाही केला तो मराठाच नाही, रजिस्ट्रेशनच आमचं आहे का नाही. काही वेळेस बाकी काय हातात काय खिशात नाही नसलं तर दगड खिशात घेऊन भानगड केलीच पाहिजे. आणि म्हणून पाटील साहेब, तुम्ही या ठिकाणी आला, तुम्हाला एवढा सगळा अनुभव आहे. वडिलांपासून तुमच्या या ठिकाणी सगळं ते महामंडळ आहे. ते महामंडळ 8,500 कोटीचं तिकडे झालं, तर आमचा बॅकलॉग कधी भरणार ते एक सांगा, आहे ना. आम्हाला त्या ठिकाणी ऑफिस खेडमध्ये देत आहे की दापोलीमध्ये देतात ते त्या ठिकाणी सांगा. तुम्ही चिपळूणला, मला वाटतं इथं राजेंद्र हंगली चिपळूणमध्ये मागितलंय, तुम्ही मागितलं तर मी इकडे मागणार. आपण स्पर्धा करू, कोण जास्तीत जास्त कर्जाच्या आता पुढे जातोय. कारण कर्ज घेताना एवढे पुढे असतात लाडक्या बहिणीसारखे, देताना वसुलीला काय आमच्याकडे तर बघाल की नाही शंका आहे. आणि म्हणून इथं आपला तरुण उभा राहिला पाहिजे शिक्षणाच्या दृष्टीनं. कोकणातली पोरं साहेब इतर राज्यातल्या, आपल्या राज्यातल्या सगळ्या इतर लोकांपेक्षा कोकणातली मुलं मुली सगळ्यात टॉपला आहेत, आहे की नाही. आमच्याकडे 99% आम्ही 100% गुण मिळवतो, पण इथं ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये आम्ही 100% नापास होतो. आणि मग ते त्याच्यामध्ये आम्हाला झिरो आउट करून द्या. एन्व्हायरमेंटचे जे आमच्या परमिशन आहे, तुम्ही दिल्लीमध्ये विरोध करायचा ना. एन्व्हायरमेंटच्या बाबत जो विरोध आहे तो आता पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या मराठा असं इतर समाजातले सगळ्यांनी कोकण वाचलं पाहिजे, तर कोकणात धंदे झाले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये जे काय तुम्ही दिल्लीमधून आणले, कोण आले तर काय माहिती नाही,
भेटले तर आमच्या तडाखाना साहेब सुटणार नाही, 100% कार्यक्रम करू दे. ज्याने कुणी काय काय या ठिकाणी केले आम्हाला मी कधी जात पात समाज कुठलं हे पाहिलं नाही. शेतकऱ्याच्या पोटची पोर आम्ही आहोत. जे काही शेतीसाठी करायचं असेल, जे व्यवसायासाठी करायचं असेल, निश्चित आमच्याकडे मदत होईल. मला एक बरं पडलं, आम्हाला कुठली बँक जास्त जवळ करायची नाही, पण नरेंद्र पाटलांसारखी माणसं आता अशा पद्धत समाजात काम करत असतील. समाज 100 कुठलाही जात पक्ष समाज तुम्ही कोकणातला उद्या उभा राहिलात तरी पण आम्ही तुमच्या पाठीशी 100% उभा राहू. कुठलाही आहे ना. बघा तर खरं, एकदा जाऊ तुम्ही इकडे कोकणात निवडणूक लढवा. कुठला पक्ष आम्ही पाळणार नाही, पण संपूर्ण चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या आपण उभं राहिलं पाहिजे. शेवटला समाजापेक्षा पोटाचा प्रश्न अधिकचा आहे. जो पोटाची काळजी घे, जो पोटाचे प्रश्न सोडवेल, जो उद्योग व्यवसाय आणेल, त्याच्याच पाठीशी या ठिकाणी कोकण उभा राहील असं व्यक्त मत व्यक्त करण्यात थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरं तर मार्मिकतेला वस्तुनिष्ठतेची फार मोठी धार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण फार चांगल्या पद्धतीनं व्यक्त झालात. कोकणवासियांचं दुःख काय, कोकणवासियांच्या समस्या काय, अडचणी काय, याच्यावर सुंदर असं भाष्य केलं. आणि एक नवी दिशा या तरुणाईला मिळाली पाहिजे, विचारवंतांना मिळाली पाहिजे, उद्योजकांना मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर राजकर्त्यांना सुद्धा मिळाली पाहिजे असं एक सुंदर शब्द आपण या ठिकाणी वापरला. त्याचबरोबर सिव्हिल बघताना करिअर खराब होणार नाही याची सुद्धा काळजी ऋणकोनं घेतली पाहिजे, अशासाठीचा सुंदर असा एक चिमटा संजयराव आपण या ठिकाणी दिलात. मनापासून आपल्याला धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो माननीय पाटील साहेब आपल्याला की आपला एक सुंदर संवाद या सर्वांशी व्हावा आणि एक आश्वासक शब्द सुद्धा आपल्याकडे द्या. बराच वेळ झालेला आहे. मी पण थोड्याशा डुलक्या मारल्या, तरी थोड्याशा घोषणा देऊ आणि थोडंसं वेळासाठी आपण परत जरा जागरूक राहू. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणामाने वंदन करून आज रत्नागिरी आणि खास करून चिपळूणमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाने, त्याचबरोबर रत्नागिरी मराठा शक्ती सांस्कृतिक जागृती मेळावा या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमाला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे ते अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी कोंडरे साहेब, ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीमधून कोकणवासियांची खरी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली. फार मोठ्या अपेक्षा त्यांच्या या जिल्ह्यातनं आहेतच. आदरणीय आमदार संजयरावजी कदम साहेब, आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय प्रकाशजी देशमुख साहेब, त्याचबरोबर आमचे आजचे वक्ते जे खास करून मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ते कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय संजयजी यादवराव, आमचे मुंबईचे आमचे मित्र, या जिल्ह्याचे सुपुत्र क्षत्रिय मराठा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजनजी घाग साहेब, आमचे चिपळूण नागरिक पतसंस्थेचे पदाधिकारी आदरणीय सुभाषरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आदरणीय प्रतापरावजी शिंदे जे रामवर्धनी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, आदरणीय दिलीपरावजी शिंदे साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय ते आमचे लक्ष्मणरावजी बामणे साहेब, आमचे श्रीरामजी शिंदे साहेब, रामदासजी राणे साहेब, विनोदजी सुर्वे साहेब, कदमजी संजयजी कदम, विनोदजी गोगावले साहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे खास करून दिल्लीहून आलेले आमचे सद्ग्रस्त ज्यांनी केंद्रीय शेतकऱ्यांच्या योजनेबद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, अपेक्षेपेक्षा जास्त वेळ कार्यक्रमाला जरी झाला असला तरी आपल्या कोकणाची प्रगती व्हावी, आपला कोकणातला मराठा बांधव
हा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून पायावर उभा राहावा, त्याचबरोबर अजून खूप चांगली भूमिका वक्त्याने या ठिकाणी मांडली. अपेक्षित मी जास्त वेळ न घेता मेन विषयावरती या ठिकाणी नक्की वळेल की आमच्यासारखे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे मंडळी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आमच्या सातबाऱ्याला नाव आहे. आम्ही मूळचे मुंबईकरच आणि मुंबईमध्येच आमचा जन्म झाला. मुंबईमध्येच आम्ही कामगार चळवळीमध्ये काम केलं. मुंबईमध्येच आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आज इथपर्यंत जरी पोहोचलो असलो तरी प्रत्येकाची आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावाची एक वेगळी ओढ असते. मला आठवतं की मुंबईवरती राज्य करणारा जर खरा वर्ग कोण असेल तो सगळ्यात मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि हा कोकणातला माणसाला, जसं आम्ही म्हणू की पश्चिम महाराष्ट्र, पुणा, सातारा, सांगलीकरांना मुंबई ही जवळ होती आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते जोडले गेले. मग कोणी माथाडी कामगार झालं, कोणी त्या ठिकाणी राजकारणामध्ये उतरलं, कोणी ट्रान्सपोर्टर झाले. तसे कोकणातलाही चाकरमाग वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जोडलेला आहे. किंबहुना कोकणामधले सगळेच राजकीय पक्षाचे सगळेच नेते मुंबईमध्ये मोठमोठ्या जबाबदारीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि कुणाचं ना कुणाचं तरी योगदान आपल्या या कोकणामध्ये नक्कीच या ठिकाणी झालेलं आहे. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आज जी जबाबदारी मला मिळाली, ही जबाबदारी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाली. याचं कारण काय होतं की ज्या वेळेला मराठा समाजाच्या आर्थिक निकषावरती, आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही मुंबईमध्ये मोठ्या मोर्चाने एकवटलो, मग त्यामध्ये वेगवेगळे नेते त्यामध्ये सामील झाले आणि त्यावेळेची जी मागणी झाली की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करावी. ज्या पुनर्रचना झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये अपेक्षित, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रवास केला पाहिजे, बँकेला भेटलं पाहिजे, तालुका स्तरावरती जाऊन चर्चा केल्या पाहिजेत, मराठा समाजाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाय उभा करण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जो काही वेळ पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला त्या टप्प्यामध्ये आम्ही 2.5-3 मला वाटतं 25 का 30 हजार उद्योजक त्या ठिकाणी करू शकतो. मधल्या काळामध्ये राजकीय गणित जरा अडथळली, मग तो जरा स्कोर कमी झाला, परंतु कालांतराने एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याची धुरा ज्यावेळेला हाताळली त्यावेळेला परत 25 सप्टेंबरला देवेंद्रजींच्या माध्यमातून परत एक आम्हाला संधी मिळाली. या योजनेमध्ये आम्ही इथे कमी पडलो मी तर म्हणेल बिलकुल नाही. बऱ्याचशा वक्त्यांनी मनातून काही विचार मांडले की महामंडळ कमी पडतं. खरं म्हणजे महामंडळाची रचना समजून घेणं पहिले गरजेचे आहे. महामंडळ प्रत्यक्षामध्ये कोणाला कर्ज देत नाही. महामंडळ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर आपण बँकेमधून कर्ज मागणी केली आणि जर कर्ज मागणी नाकारली किंवा दिरंगाई केली, तिथे महामंडळाचा खरा रोल त्या ठिकाणी सुरू होतो. व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमध्ये कर्ज दिलं, जसं बँक ऑफ इंडियाची आपले एक पदाधिकारी जे आमचे व्हायचे त्यांनी इथे विचार मांडले, बँकेने कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावरचं व्याज महामंडळ देत असतं. मग अशी आमदार साहेबांशी आम्ही बोलत असताना मी त्यांना सांगितलं की या राज्यामध्ये साहेब इतकी महामंडळ आहेत की या महामंडळापेक्षा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात काम करतंय. याचं कारण असं आहे की मराठा समाजाला वर्षानुवर्षी या योजनेमधून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि ज्या वेळेला ह्या लोकांना आता योजना समजायला लागलेली आहे त्यावेळेला लोकांमध्ये जनजागृती होण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 8,700 कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि महामंडळातून 850 कोटीचा व्याज परतावना आज या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळाली. आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकरणं कमी का झाली, सिंधुदुर्गामध्ये का कमी होत आहेत, हे ज्यावेळेला मी बारकाईने पाहिलं ना त्यावेळेला मी माझ्या DCOशी बोलत असतो. कारण मलाही आवडतो कोकण. कोकणातली आमची काही जवळची मित्रमंडळी आहेत, कोकणातलं नेतृत्व बरेचसं आहे, वेगवेगळ्या विषयावरती आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. तर प्रत्यक्षामध्ये कोकणातल्या माणसांना योजना समजून सांगण्याकरिता आमच्या महामंडळाचा जो समन्वयक आहे
तो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका करून आलेले आहे. आमच्या इथं काय होतं, आता माझ्याकडे महामंडळाचं पॅम्पलेट आहे का तिकडे? एकच मिनिट. आता या महामंडळाच्या पॅम्पलेट वरती जर फोटो बघितले, लगेच आपला मराठा जागृत होतो आणि मग त्या तिघांचा फोटो आहे काय, मग योजना आमची आम्हाला नकोच आहे. वस्तुस्थिती आहे. एवढं काय झालं, मी साहेब वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना भेटतो. पलांडे पण हा मराठा आहे, कीर्तनकार आहे. मी त्याला म्हटलं तू काय करतोयस? साहेब मी म्हटलं प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या संघटनेला भेटल्यानंतर ज्यावेळेला आम्ही पॅम्पलेट देतो त्यावेळेला सामान्य त्या ठिकाणच्या लोकांना असं वाटतं की आम्ही पक्षाचा आणि सरकारचा प्रचार करायला आलेलो. हे मोठेपण आपल्यामध्ये कुठेतरी आता बदल होणं फार गरजेचं आहे. कुठेही या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मी काम करताना कुठल्याही मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना कधी हे विचारत नाही की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात. मी हे विचारतो, बाबा रे तुझी अडचण काय आहे? जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15,000 लोकांचा जर लाभार्थी तिथे लाभ घेत असेल तर तो काय सगळा भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेबांचा गट किंवा अजितदादा पवारांचा माणूस नाहीये. तो त्यांचा आहे का नाही मला माहित पण नाहीये, पण तो मराठा आहे ही महत्वाची बाब या ठिकाणी. आज या जिल्ह्यामध्ये येत असताना काही लोकांची माझी भेट झाली. आता भेट घ्यायची होती. आता मी मुद्दामून आमचे प्रतापरावजी शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं. साहेब माझा एक मित्र शिवगावचा आहे, शिंदेच्या असं म्हणतो गेलं हरकत नाही. त्यांच्या भाषणामध्ये 13 गाव आणि 10 गावातल्या मराठा बांधवांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. परंतु मी साहेब सांगतो, आपले शशिकांत भोसले इकडे बसलेले आहेत, JCPचे, कुठल्या पक्षाचा माहित नाहीये मला, पण तो मराठा आहे. मी त्यांची सगळ्यांची नावं घेतो जे आज इकडे आलेले आहेत. प्रतापराव भोसले यांनी ट्रक घेतलेला आहे. अविनाश पवार इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आहे. अक्षता जाधव महिला ताई आहे जिने रिक्षा घेतलेली आहे. श्रीराम शिंदे जे 10 गावातले आहेत ज्यांच्याकडे JCPची JCP आहेत. नारायणजी पलांडे आहेत ज्याचं दुकानाचा व्यवसाय आहे. रमाकांत सावंत आहेत, शुभम उतेकर आहेत, सचिनजी सावंत, निशांत शिंदे, मुकेशजी साळवी, प्रवीणजी यादव, त्याचबरोबर निर्माता नम्रता चव्हाण, त्याचबरोबर प्रवीण मोरे. हे मुद्दा मी नावं का घेतली? कारण यांनी एक प्रयत्न केला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि आज ही लोक यशस्वी झालेली आहेत. संख्या कमी आहे मी मान्य करतो, मी नाकारत नाही. यामध्ये सिव्हिलच्या बद्दलची भाषणं झाली. साहेब आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण बँकर आहात, आपल्याला कल्पना आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहेत. सिव्हिल हे बँकिंग क्षेत्रातलं एक ओळखपत्र झालेलं आहे. राजकारणाने असणाऱ्या माणसावरती जेवढे गुन्हे जास्त असतील तेवढा तो मोठा पुढारी असतो. आणि बँकिंग क्षेत्रामध्ये ज्याचं सिव्हिल चांगलं असेल तो सिव्हिल धारक चांगला बँकेचा कर्ज परतफेड करतो, ही वस्तुस्थिती आहे. मी साहेब राज्य स्तरावरती असणाऱ्या बँकिंग कमिटीवरती आहे. मी पण कधी कधी वैतागून बोलायचो की अरे सिव्हिल का बघताय? ते म्हणले या राज्यामध्ये जर सहकार चळवळ काही लोकांनी अडचणीत आणली असेल तर त्यांनी सिव्हिल खराब असूनही देखील पण काही सहकार बँकेनी सिव्हिल खराब असूनही कर्ज दिलं आणि कर्ज फेडणारी प्रवृत्ती त्याची जात धर्म पात नसतो, पक्षही नसतो, परंतु बँका अडचणी देतात आणि मग बँकेचे असणाऱ्या संचालकांना जेलमध्ये जावं लागतं. आणि म्हणून सिव्हिलची अट नरेंद्र आम्हाला रद्द करता येत नाही. ही गोष्ट खरी आहे की मराठा समाजाने कर्जच घेतलं नाही, बरोबर आहे. आमच्या कोकणातला असणारा शेतकरी एकतर काजूची, आंब्याची एवढीच व्यवसाय आहे आणि तो त्याच्यामध्ये आनंदित आहे. मग कधी आम्ही बँकेमधून सरकारी योजनाच घेतल्या नाही ना. आता हेच मी मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यातली लोक पश्चिम महाराष्ट्राला दोष देतात. विदर्भात गेलो तर विदर्भ आम्हाला वेगळा करा म्हणून वारंवार भाषणं करतात. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोयना धरणासारखं धरण, ज्या धरणाच्या पाण्यावरती आम्ही बारामतीपर्यंत पाणी पाठवलं, ज्या कोयना धरणापासून आम्ही सांगलीपर्यंत पाणी पाठवलं, तिकडच्या शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं आणि शेती किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपलं एक वेगळं वैभव त्या ठिकाणी निर्माण केलं. आज मराठवाड्यामध्ये पाणी पाठवण्याचं काम साहेब चालू आहे.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना जो फार मोठा पूर कोल्हापूरमध्ये आला होता आणि त्या ठिकाणचं असणारं अलबट्टी धरणातलं पाणी ज्या वेळेला सोडलं जात नव्हतं तर पूर्ण सांगली पाण्याखाली येत होती. परंतु याच पाण्याचा वापर जर मराठवाड्यामध्ये जर केला तर मराठवाड्यातला असणारा आमचा शेतकरी बांधव शेतीच्या निमित्ताने पायावर उभा राहील, याच्यासाठी ही योजना चाललेली. ही काय 50 वर्ष 100 वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना दिसलं नाही का? परंतु दुर्भाग्याने ज्याला दिसलं त्याच्याबद्दल आपण कधी भाष्य करू शकत नाही, कारण आपण त्या पक्षाच्या विचारांचे नाही आहोत. साहेब, या महामंडळाची निर्मिती कधी झाली? 98 ला झाली. स्वर्गीय मनोहरजी जोशी साहेब जे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे भाजपचे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते. मागणी कुणी केली? मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे, विनायकराव मेटे आज आपण आमदार म्हणून ओळखत होतो, पण त्यावेळेला ते एक सामान्य कार्यकर्ते होते बीड मधून. यांनी त्यांना मागणी केली. लगेच 99 ला सरकार बदललं. 99 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाचे वेगवेगळी मंडळी तिथे अध्यक्ष झाली. त्या अध्यक्षांना कळालं नाही की या योजनेच्या अंतर्गत आम्ही मराठा समाजाला पायावर उभा करू शकतो. कित्येक वेळा आरक्षणावरती वेगवेगळी टीका होते. आमचे राजपूत भाई म्हटले की हम राजपूत है, हमको आरक्षण देना चाहिए, लेना नहीं चाहिए. काही गोष्टी आम्ही मान्य करतो, परंतु राज्यकर्त्यांनी काय केलं? राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली ते गाजर दाखवलं. आता गाजरची उपमा आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना वापरतो, परंतु मराठा समाजाला तुम्ही वंचित ठेवलं का नाही? आज या योजनेअंतर्गत मी ज्या वेळेला जिल्ह्याच्या मेळावा घेतो, साहेब मी आज खरं सांगतो कदम साहेब, आपण दोघं एका पक्षामध्ये राहून काम केलेले, आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे. कोकणाच्या इको सेन्सिटिव्ह झोन साहेब, आमच्याकडे व्याघ्र प्रकल्प आला, पाटणमध्ये व्याघ्र प्रकल्प आला. मी जुन्या पक्षामध्ये होतो, तिथे आमचे विक्रमसिंह पाटणकरांनी दिल्लीपर्यंत जाऊन हे व्याघ्र प्रकल्प होऊ देऊ नका, कारण डोंगरी भागातला जर शेतकरी या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून जर बाहेर पडला तर त्याचं पुनर्वसन कसं होणार? साहेब, व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली आमची पाटण तालुक्यातली मंडळी, शेतकरी मंडळी, आपलं सरकार होतं, त्या लोकांना जमीन कुठे दिल्या? त्या भिवंडीच्या असणाऱ्या त्या जंगलामध्ये दिल्या. मी जाऊन आलो तिकडे. आता हा निर्णय आमचा होता का? पण हा निर्णय आमच्या विरोधात गेलाच ना. परंतु इको सेन्सिटिव्ह झोनच्या मुळे जर आपला कोकण जर हा जिल्हा वंचित राहणार असेल विकासापासून योजनेअंतर्गत, तर नक्कीच साहेब मी तुमच्या बरोबर आहे. नरेंद्र पाटील तुमच्या बरोबर सोबत या ठिकाणी आहे. आमच्या कोकणामध्ये काय व्यवसाय केला पाहिजे या संदर्भामध्ये बरीचशी लोक प्रयत्न करतात. आमचे सिंधुदुर्गाचे मित्र आहेत विजयजी राणे, वैभववाडीमध्ये राहतात, त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी गेले. खरी गोष्ट आहे की जर इको सेन्सिटिव्ह झोन जर आलं तर आमच्या डोंगरामध्ये चिरा दगडाचा वापर होणार नाही. आम्ही काही लागवडी केल्या, जसं आमचे यांनी सांगितलं की बांबूची शेती जर केली तर बांबूची शेती तोडता येणार नाही, जाळता येणार नाही, होळी खेळता येणार नाही. आणि इको सेन्सिटिव्ह झोनच्या नावाखाली मग कोणीतरी येणार, जमिनी ताब्यात घेणार आणि आपल्या शेतकऱ्याला तिथं कामाला ठेवणार, आणि तो कोणतरी आडनावाचा पटेल असेल, नाहीतर जोशी असेल, नाहीतर कोणतरी मुस्लिम असेल, ती येणार आणि ते राज्य करणार आणि आम्ही त्यांच्या खाली नोकर होणार. हे चालून देऊ नका. आमच्या पाटण, वाई या भागातल्या जमिनी, आमच्या खास करून भोर तालुक्याच्या जमिनी पुण्याच्या असणाऱ्या मराठी भाषिकांनीच घेतल्या आणि आमचा तिकडचा शेतकरी त्याच्या हाताखाली काम करतो. ही वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे कृपया करून कोकणातल्या लोकांनी आपल्या जमिनी विकण्यापेक्षा त्या जमिनीवरती व्यवसाय काय होऊ शकतो त्याच्याबद्दल सॉइल टेस्टिंग करा. आपल्या जिल्ह्यामध्ये सॉइल टेस्टिंगची मला माहित नाही सिस्टम आहे का नाही, पण सॉइल टेस्टिंग करा. त्या सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली जी काही चांगली शेती करता येईल त्या शेतीचं एक वेगळं मार्केट झालं पाहिजे. याच्यासाठी आपण नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करा. आदरणीय आमचे मित्र राजनजी घाग साहेब आणि आमचे आमदार आदरणीय कदम साहेबांनी मागणी केली. साहेब, आमची इच्छा आहे साहेब, आम्ही या तालुक्यामध्ये कमी संख्या असूनही आम्ही 2 DCO दिले. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करून दाखवा. पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक समन्वयक त्या ठिकाणी मी नेईन. साहेब, जातीवंत मराठा आहे साहेब. माझ्या वडिलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलेलं आहे. आम्ही त्याचं राजकारण नाही केलं.
साहेब आजही आम्ही करायचं म्हटलं तर व्यक्तिशः नरेंद्र अण्णासाहेब पाटील भरपूर काय करू शकतो. मराठवाड्यामध्ये माझ्या वडिलांचा प्रवास झालेला आहे. आम्ही मराठवाड्यामध्ये अण्णासाहेबांचं नाव काय नव्यानं सांगायची गरज नाहीये, परंतु आम्हाला कळतं की कुठल्या वेळेला काय विषय घ्यायचा आणि कसा मार्गीच त्या ठिकाणी लावायचा. लोकांच्या भावनेमध्ये हात घालून गर्दी गोळा करून सरकारला शिव्या देण्यापेक्षा लोकांना गर्दी करून लोकांना भावनेला हात घालून समाजाचे प्रश्न सोडवणं हे क्रमप्राप्त आहे. आज काय झाले, आपण येतो व्यासपीठावर बसतो, भावनेला हात घालतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये माणसं उभी करणार, ह्याला पाडणार त्याला पाडणार, मग बघतोस आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द काढतो. ह्याच्यासाठी आम्ही मेळावे घेतले होते का? ह्याच्यासाठी आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता का? मी साहेब काल 10-15 हजारांच्या लाभार्थ्यांचा मेळावा घेतला, जमली हजारो लोक. तुम्ही जी नावं वाचली ना की नरेंद्र, जेवढी नावं तुम्ही या तालुक्यामध्ये लाभार्थी गोळा दिलेले जिल्ह्यामध्ये, तेवढी माणसं पण दिसत नाही. बरोबर आहे, कारण आम्ही कधीही लाभार्थ्यांचा वापर राजकारणामध्ये केलेला नाही आणि मला करायची फार इच्छा वाटत नाही. जो मराठा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित होता, ज्या मराठा समाजाला ज्या मराठा आमदारांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला नाही, हा शिकलेला मराठा त्या ठिकाणी समजून आहे. एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडनं मदत झाली. कुणबी प्रमाणपत्राचा एक मुद्दा सांगतो. मी टीव्ही मध्ये पाहत होतो, नारायण राणे साहेबांचं भाषण झालं, स्टेटमेंट आलं, आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. आमचे रामदास भाई कदम चिडले. माझा एक मित्र आहे संजय शिंदे, मित्र आहे तो पण हे तुमच्या दसपट्टी गावातलाच आहे. दसपट्टी मराठा त्या सगळ्या इकडचाच आहे. त्यांचे वडील स्वर्गीय सुधाकररावजी शिंदे आहेत, खूप परिचित आहेत प्रतापरावना, गेले आता. आणि मी सहज त्याला विचारलं, शिलगाव सहज त्याला मी विचारलं आणि विचारल्यानंतर त्यांनी मला जी व्याख्या करून सांगितली ती मला इथे सांगायची नाही. त्यावेळेला जाणीव झाली की कोकण पट्टामध्ये मराठा समाज कधी या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. आणि मगेशी म्हटल्याप्रमाणे जरी घेतलं तर टिकलं पाहिजे ना. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये, उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे प्रमाणपत्र वाटत फिरलंय, ते प्रमाणपत्रामध्ये जर तुमचं त्या ठिकाणी तहसीलदारकडनं ते हे करावं लागतं, काय म्हणतात त्याला, व्हेरिफिकेशन, काय व्हॅलिडेशन. उद्या व्हॅलिडेशन करताना तुम्हाला काय घावलंच नाही तर मग कुणाला हाणणार तुम्ही सरकारला शिवाय हाणणार. सरकारची प्रामुख्याने भूमिका होती की ईडब्ल्यूएस मधून तुम्ही योजनेचा लाभ घ्या. इकॉनॉमिक वीकर बॅकवर्ड विषय जो आहे तो. आज राजेंद्र कोंढरे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बसलेले आहेत. ईडब्ल्यूएस चा खरंच काय फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. परंतु नक्कीच या विषयाला आपण गर्दीला जातो. का जातो? सरकारला शिवाय घालणारी माणसं आम्हाला आवडतात, परंतु सरकारी योजना ज्या वेळेला आपल्यापर्यंत येतात त्यावेळेला आपण तिथं दुर्लक्षपणा करतो. किंवा कुठलाही सरकाराच्या सत्तेधारी असताना, आता उदाहरणार्थ कदम साहेबांच्या विचाराचा मराठा उद्या काय इकडे कोण उभा राहणार? मला इथे सध्या आमदार कुठल्या पक्षाचे मला नाही माहिती, विचारलं नाही मी, पण हे पण राष्ट्रवादीचे आहेत, म्हणजे दादांच्या गटातले, कुठला पण असू दे, चला मला त्याचे घेणं नाही. पण एक लक्षात घ्या, मराठा समाजाचा असणाऱ्या कदम साहेबांच्या विचाराचा माणूस भविष्यात कदम साहेब उभे राहिले तर तो त्यांनाच मदत करणार. जरी ती आली तरी शिवसेनेचा असणारा मतदार जो मराठा समाजाचा आहे किंवा शिवसेनेचा असणार आहे, तो ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधी मतदान करू शकणार आहे का हो? बीजेपीचा हिंदुत्वाचा विचाराचा असणारा त्या ठिकाणचा असणारा मतदार, वेगळ्या विचारसरणीचा मतदार तो करू शकणार आहे का? पण आपण काय करतो, आपण याच्यामध्ये राजकारणाला पाहतो आणि राजकारणामुळे आपला विकास हा आपल्याला मर्यादेमध्ये आणून ठेवतो. आज पंतप्रधानांची योजना आहे, मुख्यमंत्र्यांची योजना आहे, आमची छोटी योजना आहे, गरिबाची योजना आहे. कोट्यावधी बँकेने सांगितलं 50 लाख 1 करोडची योजना आहे. साहेब आम्ही 15 लाखामध्ये संतुष्ट आहोत, परंतु 15 लाखामध्ये छोटे व्यवसाय जर करायला आपण लागलो तर मग आपली झेप पंतप्रधान योजनेमधून 1, 1.5, 2, 5 कोटीपर्यंत जाऊ शकते. पण सुरुवात करताना जर आपण व्यवस्थित केली तर आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं वाटतं. बरंचसं काय बोलायचं आहे. इकोसेन्सिटिव्हचा जोन मलाही खूप पटला, कारण वस्तुस्थिती आहे. जर कोकणामध्ये आता इकोसेन्सिटिव्ह झोन कोण आणतंय ते पत्रकारांनी त्यात राजकारण करून, आमचं काय म्हणणं आहे
की जर उद्या इको सिंथेसिस झोन आली तर आमच्या निसर्गाच्या नावाखाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आमच्या छोट्या मोठ्या व्यवसायदाराक जर अडचणीत येणार असेल की आमचा मूळचा कोकणवासी अडचणीत येणार असेल तर आम्ही त्याला नक्की विरोध करू. MIDCच्या बद्दल खूप चांगलं वक्तव्य प्रतापरावजी शिंदे साहेबांनी केलं. वस्तुस्थिती 6 महिने घेताय, वर्षात फॅक्टरी उभी केली पाहिजे, पण हा एक मोठा रॅकेट आहे. हा रॅकेट कुठला आहे? हा रॅकेट उद्योगपत्यांचा आहे, हा रॅकेट MIDCच्या अधिकाऱ्यांचा आहे. याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी काय केलं पाहिजे? स्थानिक लोकप्रतिनिधी जे कोणी सत्तेमध्ये असतील किंवा विरोधात असतील त्यांनी या विषयावरती एकत्रपणे लोकांपर्यंत जाऊन MIDCच्या रिकाम्या जागा, वर्षानुवर्षी न वापरलेल्या जागा या सामान्य लोकांना मिळण्यासाठी वेगळी एखादा प्रकारचा मोर्चे बांधणी करणं फार गरजेचं आहे. कारण ह्या उद्योगपत्यांमुळे आमचे छोटे व्यवसायदार काही मोठे होऊ शकत नाही. आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे मोठे मोठे उद्योगपती घेतात आणि काही व्यवसाय करत नाही, त्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे. मग MIDC हे आज कोण मंत्री आहे त्याच्याबद्दल मी बोलत नाही साहेब. मंत्री आज उदय सामंत होते, मागच्या वेळेला सुभाष देशमुख होते, देसाई होते, त्याच्या अगोदर 14च्या अगोदर कोण होतं मला माहित नाही एवढं. परंतु आपण किती जागरूक राहतो हे महत्वाचं. आज आपले रस्ते गटर पटन मीटर पर्यंत मर्यादित न राहता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विभागातला असणारा तरुण वर्ग याला कशा रोजगारामध्ये एकत्र करता येईल याचा आपण प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी वाटतं. आमच्या चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन साहेबांनी विचार मांडले, मी त्यांचं स्वागत करतो. साहेब धन्यवाद, तुम्ही पुढाकार येऊन बोललात. बँक ऑफ इंडियाचे असणाऱ्या मॅनेजरांनी पुढे येऊन सांगितलं की आपण मराठा समाजाला या योजनेमध्ये लाभ करून देणार आहात. मी खूप खूप तुमचा धन्यवाद देतो. आम्ही पण आमच्या महामंडळाचे लाभार्थी ज्यांना यदाकदाचित काही कर्ज मिळत नसेल किंवा कर्जाची काही अडचणी असतील नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढू एवढं या ठिकाणी बोलतो. आम्हाला अपेक्षित या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लाभार्थी झाले पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आता इलेक्शनचे 2 महिने राहिलेत. हा कार्यक्रम आम्ही त्याच्यानंतर करू, कारण आता जर केलं तर म्हणणार हे राजकारण आणलं. चालेल ना? कारण आम्ही अशा यंत्रणा उभी करू शकतो. कारण मी साहेब महाराष्ट्र ढवळलाय. मी जालन्यामध्ये दौरे केलेत, मी बीडमध्ये केलेत, मी हिंगोलीमध्ये केलेत, मी परभणीमध्ये केले, छत्रपती संभाजीनगरमध्ये दर 15 दिवसाला असतो. जेवढं माझं काम सातारा जिल्ह्यामध्ये नाही ना साहेब, तेवढं मराठवाड्यामध्ये जास्त माझं काम आहे. परंतु कधी केलेल्या कामाचं रूपांतर मी राजकारणासाठी केलं नाही. तुमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये दर 15 दिवसाला महिन्याला यायला मी तयार आहे. राजकारण बाजूला ठेवून ठीक आहे. आता ही मीटिंग झाली की मी आमच्या भाजपच्या अध्यक्षांना भेटणार, परिवारातल्या लोकांना भेटणार, हा माझा पक्षाचं काम आहे. परंतु माझ्यामध्ये काम करताना कधी मी पक्ष आणत नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. मराठा समाजासाठी ज्या वेळेला माझ्या वडिलांनी जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदान आजपर्यंत आम्ही विसरलो नाही, पण त्या बलिदानाचं कधी आम्ही भागभांडवल करत नाही. ही गोष्ट खरी आहे की वडिलांच्या नावाचं महामंडळ असल्यामुळे माझा जीव की प्राण मी या ठिकाणी काम करतो. आणि तुमच्या जिल्ह्यामधून जी मागणी आलेली आहे चिपळूणमध्ये परत एक वेगळं कार्यालय आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा शाखेचे या कार्यक्रमाचे आयोजक आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बामणे साहेब असतील, संतोषजी शिंदे असतील, विनोदराव गोगावले असतील, मंगेशजी शिंदे, संजयजी कदम, विनोद सुर्वे, शामरावजी मोहिते, संतोषजी साळवी, त्याचबरोबर किशोरजी दळवी साहेब, या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो. संख्या जरी कमी असली तरी आपण मराठा चळवळीतले आहोत. गर्दी नसली की आम्ही बोलत नाही असं नाहीये. गर्दी जरी 10 माणसाची असते, आम्ही काही शाखेत गेलेलो आहोत आणि शाखेची शिकवण आहे की आपण आपले विचार मांडले पाहिजेत, लोकांशी संवाद केले पाहिजेत. तसं संख्या जरी कमी असली आणि एक जरी मराठा असला तर त्या गावामध्ये त्या गावापर्यंत महामंडळ पुढच्या काळामध्ये पोहोचेल आणि त्याला न्याय मिळवून देईल एवढं सांगतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद पाटील साहेब. आपले पारदर्शी आणि समयोचित विचार सर्वांनी ऐकले. यानंतर अध्यक्ष माननीय कोंढरे साहेब. वेळ अतिशय झाला असल्यामुळं मोजून 7-7.5 मिनिटातच मी माझं भाषण संपवणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं
आज या ठिकाणी जो मेळावा आयोजित केला त्या अगोदर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून नाव आता कोणाचीच घेत नाही, सर्वच सन्माननीय आपण सगळेजण व्यासपीठावरचे बंधू आणि भगिनींनो, कोकणामध्ये व्यावसायिकतेची बीजं रोवण्यासाठी जे प्रयत्न करणारे अनेक मंडळी, त्याच्यामध्ये राजन घाग असतील, यादवराव असतील, आता हे नव्याने बामणे आहेत किंवा शिंदे, सगळेच लोक आहेत. तर हे का होण्याची आवश्यकता आहे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये 75,000 पुस्तकं वाटली. साहेब आमदार साहेब जरा ऐका, ही 75,000 पुस्तकं वाटताना फक्त 30 रुपयात ठेवलं. तुम्हाला शोकांतिका सांगतो की एखादी योजना किती रुपयापर्यंत पैसे देऊ शकते, तर 7-7, 8-8 कोटी रुपये अनुदान देऊ शकतील अशा योजनांची माहिती मी या पुस्तकात टाकली. आमच्याकडे पुण्याला MPSCचा पूर येतो, 32 लाख, 35 लाख, 76 लाख एवढे ऍप्लिकेशन्स येतात आणि निवड किती विद्यार्थ्यांची होते? 1000-1500, त्याच्यामध्ये मराठा समाजाचे 100. लोकांमध्ये जागृती करणे, लोकांमध्ये संवाद साधणं आणि त्या संवाद साधनामधून लोकांच्या डोळ्यामधला जो चष्म्यामध्ये आलेला पडदा आहे ते दूर करणं हे संघटनेचं काम असतं. आपल्याकडे प्रॉब्लेम काय नेमका? मी ज्या वेळेस कोकणामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो, वाईट वाटून घेऊ नका, काही जिल्ह्यांची वैशिष्ट्य असतात. जगात जर्मनी, भारतात परभणी असे डायलॉग आहे, तुम्ही सोशल मीडियात टाका. फार अभिमान आहे परभणीवाल्यांना. दुर्दैव माहिती आहे, जर्मनी ही इंजिनिअरिंग मधल्या टेक्नॉलॉजीमध्ये जगप्रसिद्ध आहे, त्याची इंजिन जगात नंबर 1च्या क्वालिटीची. परभणीमध्ये गटार नाहीत, गटार, तरी आम्हाला अभिमान वाटतो. जगात जर्मनी, भारतात परभणी. मग अशी आमदारांनी सांगितलं 8,000 12,000. कोल्हापुरात पण तसंच आहे, जगात भारी कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये मटणाची दरवाढ झाली, तिथं प्रत्येक विषयाला एक कृती समिती तयार होती. तर जगातली पहिली मटण दरवाढ विरोधी कृती समिती कोल्हापूरवाल्यांनी स्थापन केली. मटणाचे दर 50 रुपयांनी कमी केले. अभिमान. त्या कोल्हापुरामध्ये रायश्री शाहू महाराजांनी जगातल्या सगळ्या गोष्टी आणल्या, धरणापासून ते रेल्वेपर्यंत. आज 8 ते 10 हजार रुपये पगार आहे तिथं कामगार. तरी आम्ही अभिमान. कोकणात आल्यानंतर कोकणाचा स्वाभिमान सांगितला जातो. कोकणी माणूस घाबरत नाही, कर्ज काढत नाही. कर्जच नाही काढलं तर धंदा कसा करणार? पहिले आम्ही शंकेखोर. 5 गुण आहेत आपल्या बोटामध्ये. पहिली शंका, दुसरी चिकित्सा, तिसरं मूल्यमापन, चौथं संधी, एक राखून ठेवतो अंगठा. पहिली जर कोकणवासियांनी करायला पाहिजे तर पहिली शंकेला मुठ माती द्या. शंकेला आपण कोणावरही प्रेम ठेवलंय ना, फसवणाऱ्याला फसवलंय. म्हणजे मराठ्यांमधला सगळ्यात पहिला दुर्गुण कोणता आहे साहेब माहिती? त्याला सांगितलं दररोज पिऊ नको, पिणार. डॉक्टरने सांगितलं एकदम हसू नका, कोकणात दारू पिण्यासाठीच लोक येतात. पुणे मुंबई, पैसे भरपूर आहेत पुण्या मुंबईमध्ये, दारू प्यायला येतात. त्याला सांगितलं डॉक्टरनी तेलकट तुपकट खाऊ, नाही खाणार, तो खाणारच. त्याला सांगितलं चीट फंडात पैसे गुंतवू नको, गुंतवणार. शेअर मार्केटमध्ये 15 दिवसात दुप्पट करून देतो, त्याला पैसे देणार. त्याला सांगितलं हे करू नको, ते करू नको, कचरा टाकू नको, तिथंच कचरा टाकणार. आणि अशा सगळ्या लोकांना संघटनेच्या पर्वतातनं काहीतरी चांगलं काम सांग म्हणलं की तो कारण सांगणार. 1 2 3 4 5. हा जोपर्यंत बदल मराठा समाज करत नाही, म्हणून या पुस्तकामध्ये मी पहिलंच पान टाकलं. आरक्षणावरून आपण आज बोलतोय, 4-5 मिनिटं घेतो अजून, जरा तुमची वेळ ढाकतो. पण वेळ ढाकताना तुमच्या कानामध्ये चांगलं जाईलच हे सांगतो. 4,90,000 लोक महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये. 4,90,000 आता वेबसाईटवर डाटा आहे. 4 सिंधी समाजाचे लोक आहेत. 4. मी मगाशी 4 मोटर सांगितली. शंका, चिकित्सा, मूल्यमापन, संधी. सिंधींनी काय शिकलं? 4 सिंधी, 111 शीख, 1117 जैन आहेत, 29,000 नवबौद्ध आहेत. तर मी त्याचा एक चिकित्सक अभ्यास केला भारताच्या आणि मुंबईच्या प्रत्येक जिल्ह्याच्या पर कॅपिटल इन्कमवरनं. तर जैन समाज, सिंधी समाज, शीख समाज आणि पारशी समाज, हे पारशी फक्त 24 आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये 24 पारशी. तर पूर्ण इकॉनॉमी जी महाराष्ट्राची, त्या प्रत्येक रोज तयार होणाऱ्या 1 रुपयातले 60 पैसे या 4 कम्युनिटीच्या ताब्यात जातात, 4 कम्युनिटीच्या. आणि उरलेले 40 पैसे प्रत्येक गोष्टीला भांडणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये वाटले जातात. उरलेले 40, त्यात बिहारी पण आले, इतर पण आले सगळे. हे सांगायचा मुद्दा काय साहेब, कोकणावर बलात्कार झाला. जबाबदारीने वाक्य बोलतो मी. मला पुणे, मुंबई, मोठे मोठे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोक बोलतात, इथं एका पुढाऱ्याने कोकणामध्ये दिल्लीतल्या एका नेत्याला लाच देण्यासाठी 200 एकर जमीन दिली. की खेडच्या MIDC ला काय रेट घेतला असेल, माझ्या अंदाज 10,000 रुपये एक्विजिशन, बरोबर, म्हणजे 2.5 रुपये गुंठा, 1 स्क्वेअर फूट. आज कदम साहेबांच्या अंगावर जो शर्ट आहे किमान 2,000 रुपयाचा असेल, बरोबर, म्हणजे किती, 400 रुपये स्क्वेअर फूट. आमची जमीन किती घेतली, 2.5 रुपये. हा बलात्कार नाहीये. कोकणामधल्या MIDC झाल्या, वेगवेगळे प्रकल्प झाले. जर तुमची जमीनच 2.5 रुपये स्क्वेअर फुटाने घेतली असेल, जी 500 वर्ष टिकवते, शिंदेनी सांगितली 12 वर्ष आमची, आम्हाला आमच्या जमिनीचं मूल्यमापन केलं नाही म्हणून पुण्या मुंबईमध्ये जाहिराती लागतात निसर्गरम्य, कारण आमच्याकडे दृष्टीच नाही. मुंबईमध्ये रोज 1,000, 10,000, 25,000, 1 लाख रुपये कमवणारा माणूस श्वास गुदमरलेला असतो, सगळा कार्बन डायऑक्साईड गायब झालेला असतो, काजळी घेतो पोटात. तो इकडे कशासाठी येतो, स्वच्छ हवा. इकोचा जो विषय सांगितला, आपल्याकडे जगामध्ये झाडं लावणाऱ्याला कार्बन क्रेडिट दिलं जातं. मग निसर्गाचा समतोल जर कोकणाने त्या ठिकाणी टिकवला असेल, त्याच्यावर तुम्ही इको सेन्सिटिव्हच्या नावाखाली बंधनं लादणार असेल, मग तुम्हाला त्याच्यातनं इको सेन्सिटिव्ह मधनं जी काही स्वच्छ हवा मिळणार आहे, पर्यावरण टिकणार आहे, त्याच्यावर माणसं जर टिकणार असतील तर माणसांनी टॅक्स द्यावा कोकणाला. द्यायला पाहिजे का नाही, का नको पैसे तुम्हाला? त्यात परत म्हणू नका आम्ही कोकणवाले सगळ्यांना द्यायला तयार, फुकट काय देऊ नका कुणाला. हे धंदे बंद करा. आता प्रत्येक गोष्टीमध्ये जर व्यवहारी राहायचं असेल कोकणामध्ये मराठ्यांनी, तर आपल्याला व्यावसायिकतेकडे, उद्योजकतेकडे पळवाट न टाकता जावंच लागेल. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जावं लागेल. मगाशी भरती प्रक्रियेचं सांगितलं, सगळा इम्पोर्ट तिकडून होतो. का होतो? आपल्याकडे पूर्वी वर्ग 3 आणि वर्ग 4च्या ज्या भरत्या व्हायच्या त्याला जिल्हा केडर होतं आणि जिल्ह्यातलीच लोक तिथं फॉर्म भरायचे. आता काय झाले, निवड मंडळ जी प्रादेशिक होती ती आता पूर्ण महाराष्ट्राची झाली. त्यामुळं काय झालंय, एखादा कॉपी पेस्ट बहादर एखाद्या केंद्रावर बसतो, कॉपी करतो आणि उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे सर्व्हिसला येतो. आता मी 5,000 शिक्षक लावले, 1 रुपया आम्ही छान आहे पेला. खुल्या प्रवर्गाच्या AWSच्या साहेब फक्त 250 जागा होत्या. चौकशी लावली केसरकर साहेबांनी, पूर्ण चौकशी केली. महाराष्ट्रामध्ये 6,900 जागा निर्माण केल्या. 5,500 लोक जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये फुकट कामाला लागले. 5,500. मराठा समाजाची 80% लोक होती. सांगायचा मुद्दा एवढ्यासाठी आहे की शंका, चिकित्सा, मूल्यमापन हे करताना मराठा समाजाने, विशेषतः कोकणातल्या समाजाने, आपण मूल्यमापन कशाचं केलं पाहिजे, धोरणांचं. चिकित्सा कशाची केली पाहिजे, धोरणांची केली पाहिजे. आणि संधी कुठं मिळाली तर ती संधी कमवण्यासाठी आपल्या हाताच्या 4 बोटातलं 1 बोट कायमच संधी शोधत राहिलं पाहिजे. आम्ही जर संधी शोधणार नाही, प्रत्येकाकडे जर बोटच दाखवणार. मला आजच्या मेळाव्यावर सगळ्याच लोकांनी सांगितलं त्यांची अशी भूमिका आहे. मी म्हणलं त्यांची अशी भूमिका आहे. मी म्हणलं बघा, आपण व्हेज आणि नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये जातो. एखादा जैन माणूस आहे, तो काय नॉनव्हेज खात नाही, तो व्हेज खातोच ना. आणि ज्याला नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज. आपला प्रॉब्लेम काय झाला मराठ्यांचा, आपण एवढे शंकेखोर झाले की त्या पिंजऱ्यामध्ये आपण लटकून ज्या सह्याद्रीनी म्हणजे घाटावरचा सह्याद्री आणि कोकणाचा सह्याद्री, या सह्याद्रीनी काय केलं माहिती? अफगाणिस्तानच्या टोकापासून ते बंगालच्या टोकापर्यंत आणि पुण्याच्या चाकणपर्यंत जे यवनी साम्राज्य होतं ना, हे फक्त ह्याच सह्याद्रीने गुंतून टाकलं, ह्याच सह्याद्री. आणि जर ती ताकद तुमची असेल तर आपण एवढे असे हतबल कसे जाऊ? आपण लोक एकत्र येत नाही, आपण लोकांमध्ये संवाद साधत नाही. म्हणजे ज्या तलवारीने आपण शिवाजी महाराजांचं साम्राज्य जगाच्या पाठीवर आपण अभिमानाने सांगतो, त्या महाराजांनी अखेरचा श्वास जर याच रायगडावर घेतला
तर त्या रायगडच्या सानिध्यामध्ये अवघा जो आपला डोंगर कडा आहे ते पार समुद्रापर्यंत साम्राज्य महाराजांनी केलं. आपण असे कसे राहिलो, हतबल कसे व्हायला लागलो. म्हणून या चिकित्सेच्या पलीकडे जाऊन माझं आज या ठिकाणी सगळ्या तरुणाईला आव्हान आहे की केडरवेस काम करायला शिका. 2 लोक येऊ, 4 लोक येऊ, 6 लोक, आणि पहिलं मंदिर बांधण्याच्या ऐवजी ग्रंथालय बांधायला शिका. फार आवश्यकता आहे. टेक्नॉलॉजीचा अतिशय परिणामकारक वापर करा. सोशल मीडियाच्या भावनातिरेकाचा शिकार होऊ नका. रोज बलात्कार होत आहेत त्याच्यात. म्हणून व्यवस्थेवर जर बलात्कार होत असेल, धोरणांवर बलात्कार करून आमच्या कोकणातल्या सगळ्या लोकांना जर उद्ध्वस्त करत असतील तर इथं कुणी जमिनी घेतल्या? पाटण तालुक्याच्या पलीकडं नव्या महाबळेश्वर मध्ये गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 600 एकर जमीन घेतली. किती घ्यायला लागते आपल्याकडं? चला, आपल्याकडे शंकेखोर माणसं आहेत ना, त्यांना काम सांगतो मी आजच. शोधा माणसं. आता महाराष्ट्र सरकार सॉफ्टवेअर तयार करतं. एका माणसाला जास्तीत जास्त एका कुटुंबाला 56 एकरच्या वर जमीन ठेवता येत नाही, आणि बागायत असेल तर 18 एकर. अहो, शेकडो एकर जमिनी झाल्या, जप्त होऊ शकतात. करा, चला कार्यक्रम. हा कार्यक्रमच घ्या. तुमच्या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी जमिनी घेतली त्यांचे सातबारे काढायचे, त्याचं गाव शोधायचं. त्यांनी कुठंतरी कोल्हापुरात घेतलेली असती, पुण्यात घेतली असती, मुंबईत असती, अद्या ईडीकडं. प्रचंड फायदा ना त्याच्यामध्ये. इन्कम टॅक्सला द्या, तुम्हाला बक्षीस भेटणार त्याच्यावर 20%. पण आपल्या भागामधल्या सगळ्या जर जमिनी आपल्या जर गेल्या, आमचा मुळशी गेला, मी मगाशी देशमुखांना म्हणलं कर्ज विकला, मुळशी किती रुपयांनी गेला माहिती? 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये. हा जो आहे ना तुमच्या पौडच्या खाली आम्ही येतो, मी त्याच तालुक्यात, पिक्चर आला त्यावर मुळशीचा. तर हे काय झालंय माहितीये का, की जे सत्व तुमच्या हातात होतं ते तुम्ही काढून सगळं विकून टाका, आणि आपण आता मागणारे. मग मागणारे होईपर्यंत, देणाऱ्यापासून मागणाऱ्या होईपर्यंत काय काय चुका झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6 त्या बोटावर मोजा आज रात्री. आणि मग सामुदायिकरित्या एक मूठ तयार करा आणि असा अंगठा व्यवस्थेला दाखवा की मी तुला शरण जाणार नाही. तुझ्यात जर मला विजय मिळवायचा असेल तर ही पंचमूठ मी कामाच्या रूपाने दाखवून दिलं. त्याच्यातनंच मराठा संघटन, त्याच्यातनंच उद्याच्या दिशेमध्ये जाण्याची पावलं ही अतिशय टाकावी लागतील. मराठा समाजासमोर गंभीर प्रश्न आहे का आपण संख्येने 38 आहोत. आणि जाता जाता जो आरक्षणाचा मुद्दा मला बऱ्याच लोकांनी सांगितला, मी परत आज या ठिकाणी उल्लेख करतो. कुणबी प्रमाणपत्रातले जेवढे अडथळे न्यायालयात होते ते मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जवळपास 15 वर्षामध्ये दूर करून बऱ्यापैकी लोकांना प्रमाणपत्र दिलं. आणि मला हे पण माहिती आहे की महाराष्ट्राच्या एकूण रचनेमध्ये विदर्भ हा मध्य प्रदेशमध्ये होता, सीपी बेरार म्हणतात. मराठवाड्याचे 6 जिल्हे, आता ते 8 झाले, हे आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे जुन्या हैदराबाद संस्थानामध्ये होते. आणि बेळगाव पासून तर मुंबईपर्यंत, आणि मुंबईपासून तर नाशिकपासून धुळ्यापर्यंत हा प्रदेश हा मुंबई प्रांतात होता. नीट लक्षात घ्या. आणि मग ह्या प्रांतामध्ये, ह्या तिन्ही प्रांतात जाती लिहिण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. घाटाच्या वरती जो कुणबावा करणारा माणूस आहे तो शेती सोडून ज्यावेळेस काम नव्हतं त्यावेळेस तो लढाईनी छात्रवृत्तीसाठी सैन्यात दाखल करा, तो मराठा झाला. म्हणजे एका हातामध्ये तो कुणबावा आहे, दुसऱ्या हातामध्ये तो शस्त्र आहे. म्हणून मराठा आणि कुणबीचं जे काही सोशॉलॉजीच्या अँगलनी, शैक्षणिक दृष्टीच्या अँगलनी, रिसर्चच्या अँगलनी ह्याच्यातलं संशोधन करताना महाराष्ट्राच्या एकूण ज्या सीमारेषा आहेत, त्याच्यातली भौगोलिक स्थान आहे, त्याच्यातनं त्याचं जे स्थान आहे त्याच्यातलं अनेक ठिकाणी तो एकत्र आहे, एकजिन्सी आहे, आणि कोकणासारख्या शहरामध्ये या पट्ट्यामध्ये वेगळा आहे. त्यामुळे इथली जी कुणबी कम्युनिटी आहे, अशा 55 प्रकारच्या कुणबी कम्युनिटी, हे पण महाराष्ट्राला माहिती आहे. कुणबीमध्ये 55 प्रकार आहेत, त्यामध्ये एक मराठा कुणबी. आणि जे 54 कुणबी आहेत त्यामध्ये तुमच्या इथले, हे डांग जिल्ह्यामध्ये आदिवासीत येतात आणि इथे ओबीसी मध्ये येतात. आता तिल्लोरी कुणबीचं कालच अहवाल महाराष्ट्र सरकारकडं राज्य मागासवर्ग आयोगाने पाठवला होता. गडचिरोलीचा आहे, चंद्रपूरचा, हा कुणबी मराठा नाही. मग कोणता मराठा आहे तर मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, नगर जिल्ह्यातला, त्यानंतर विदर्भातल्या अमरावती डिव्हिजन मधला हा सगळा मराठा कुणबी. मग ह्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्याला ते कुणबी प्रमाणपत्र मिळेल. ज्याला मिळत नाही त्याच्यासाठी पूर्वी EWS होतं, ज्यामध्ये आपण 8.5% जागा आपल्याला मिळत होत्या
आपण त्या नाकारल्या. आता आपल्याला एसीबीसी मिळाले, त्यामध्ये 10% आरक्षण आहे. म्हणून तुम्हाला जाताना प्रत्येकाला जो तक्ता दिला, हा तक्ता तुम्ही घरात सगळ्या लोकांपुढे वाचा, गावामध्ये वाचा. त्या तक्त्यामध्ये मी सगळं दिलेलं आहे. जे जे ओबीसी साठी लागू आहे त्या सगळ्या योजना मराठा क्रांती मोर्चा आणि सगळ्या लोकांच्या प्रयत्नांनी आपण ओबीसी सारख्या सगळ्या केल्या. फीची सवलत, सगळ्या सवलती, आता मुलींनाही 100% सवलत आहे. आता राहता पहिला प्रश्न, कुणबी प्रमाणपत्र ज्याची नोंद आहे त्याला मिळेल. त्याला त्या 19% आरक्षणात 550 जातीशी कॉम्पिटिशन करून त्याच्यामध्ये मेरिट सिद्ध करून त्याला तिथं जागा मिळवावी लागेल. उरलेल्या लोकांना 10%. म्हणजे शेवट काय की तुम्हाला आरक्षित जागा मिळवण्यासाठी भविष्यामध्ये मेरिट हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे गुणवत्तेचा ध्यास धरण्यासाठी मराठा समाजाने आपलं पुढचं पाऊल ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास आणि व्यावसायिकतेचा ध्यास या 3 सूत्रावर पुढे न्यावं, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि आता जी काही आरक्षणाची लढाई चालू आहे ही आरक्षणाची लढाई नसून आरक्षणाचं जे कंपार्टमेंट आहे की ह्या खोलीतनं त्या खोलीत जाण्याचं आहे. नीट लक्षात घ्या. कारण कदम साहेब सगळ्यांना माहिती आहे, सांगतो मी, की आपल्या देशामध्ये एकही जात आणि एकही धर्म असं शिल्लक नाही की ज्याला आरक्षण आहे. सगळ्यांना आरक्षण आहे. पण आपल्याकडे ते ऐकून आपल्याला ते समजून नाही राहिले. इथं मुसलमानांना पण आहे, शिखांना पण आहे, मराठ्यांना, सगळ्यांना आरक्षण आहे. फक्त जो तो वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसलेला आहे. प्रत्येकाची साईज कुणी जास्त घेतली, कुणी कमी घेतली. आणि हे जर दुरुस्त करायचं असेल तर 700-800 जातींचं संशोधन करून त्यांचे बॉक्स तयार करून त्याच्यात बसवायचे. एकही राजकीय पक्ष आणि एकही आमदार हे करू शकत नाही. कारण नुसतं मराठ्यांनी तिकडे जायचं म्हणलं तर एवढा कल्ला झाला. तुम्हाला 750 लोकांना जर करायचं असेल, घरं जाळतील, घरं आमदार खासदारांची. त्यामुळे हा प्रश्न सामाजिक स्तरावर, धोरणात्मक स्तरावर ज्यांनी ज्यांनी ते चुका केल्यात त्यांनी दुरुस्त करण्याची गरज आहे. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी टाळत दुसऱ्यावर ढकलत आहे. त्यामुळं पिक्चरमध्ये जो एक होता सलमान खानचा, ती उशी फेकतात गाणं गाणं म्हणत, तसं तो आरक्षणाचा चेंडू कोणाच्या तरी मांडीवर जाऊन बसतोय आणि त्याला कशी शिक्षा मिळेल अशा प्रकारची स्पर्धा आता सुरू आहे. त्याच्यातनं सावध राहा. चिकित्सा करायची तर त्या पत्रकाची करा. आणि संशोधनातून मराठा समाजाने काळाच्या प्रवाहामध्ये आरक्षण हा सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे जाण्याचा फक्त 5% मार्ग आहे. उरलेल्या 95% संधी ह्या शोधण्यासाठी ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणींना अंगठा दाखवा आणि ज्यावर विजय मिळवायचा तिथं मूठ दाखवा. ती मूठच तुम्हाला पुढे नेईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कोंढरे साहेब. अध्यक्षीय भाषणानंतर आपण कुणीही काही बोलू शकणार नाही, कारण इतकं आव्हानात्मक आणि अभ्यासपूर्ण आपण सर्वांनी असायला पाहिजे अशा प्रकारची एक उद्घोषणा किंवा अशा प्रकारचा एक चांगला विचार सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या वतीनं आले. आपण सगळ्यांनी खरं तर त्यांच्या विचारांना फार मोठा टाळ्यांचा एक सुंदर आता प्रतिसाद द्यायला हवा. आणि साहेब, आम्हाला कोकणवासियांना थोडं माफ करा, मराठ्यांना, कारण आपल्यासाठीचा संवाद साधण्याचा वेळ आमच्याकडे थोडासा कमी पडला. पण पहिल्याच प्रयत्नात इतक्या चांगल्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि सभागृह सुद्धा त्या पद्धतीनं नव्या दिशेला थोडासा वेळ लागेल, नव्या ऊर्जेला थोडासा वेळ लागेल, उडीला वेळ लागेल, पण निश्चित यांच्याच अनुषंगानं 100, 200, 500 व्हायला वेळ लागणार नाही. पुढच्या कार्यक्रमाला याहीपेक्षा चांगल्या प्रकारचा दर्दी मराठा या ठिकाणी नक्की उपस्थित राहील अशा प्रकारची ग्वाही देतो. आणि आभाराच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपल्या सर्वांना आपल्याला सर्वांना आभाराच्या अनुषंगानं आपल्याला सर्वांचा या ठिकाणी सन्मान राहतोय. सन्मानपत्र म्हणून या ठिकाणी सन्मानपत्र आणि देण्यासाठी मी अविनाश शिंदे साहेब आपल्याला या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अमित दसपटकर, तेच दसपटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा मराठा सामाजिक, मराठा शक्ती आणि संस्कृती 2024 हा कार्यक्रम इथे आपण पार पाडत आहे. त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेंद्र पाटील साहेब उपलब्ध झाले, कोंढरे साहेब उपलब्ध झाले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आज आपण इथे आलेले जे सन्मानित व्यक्ती आहेत त्यांचं सन्मान चिन्ह देऊन
आभार व्यक्त करतोय. माननीय अविनाशजी शिंदे सन्मानपत्र अविनाशजी शिंदे साहेब आपल्याला सन्मानपत्र या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. अविनाशजी शिंदे सन्मानपत्र उद्योजक आणि दसपटीच्या वतीनं यानंतर राजनजी घाग क्षत्रिय मराठा संघटनाचे अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होतोय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते. त्याचबरोबर सल्लागार समिती मराठा महासंघ दसपटी विभागाचे अध्यक्ष दीपकराव शिंदे दीपकराव शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सल्लागार समिती मराठा महासंघ दसपटी विभागाचे अध्यक्ष आहेत. यानंतर सर्व उपस्थित माननीय कोंढरे साहेब या सगळ्या यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कोंढरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं अशी विनंती करतो. माननीय शिंदे साहेब आपल्याला संजयराव यादवराव साहेब राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाशजी देशमुख साहेब कोकण विभागीय संघटक प्रवीणजी पवार सर पाठीमागे येतात. सर्व उपस्थित मान्यवरांना आपण सन्मानित करावं अशी आपल्याला विनंती करतो. देशमुख साहेब चिपळूण पंचायत समितीचे राज कपूर सिंग साहेब सिंग साहेब वावळे साहेब संघाच्या वतीनं निमंत्रितांना मनापासून धन्यवाद. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आहे. ज्यांना कंटेनर्स हवे असतील सगळ्या दसपटी आणि आमचा कोंढरे परिवार जो आहे त्याचं जे पार जे गाव आहे श्रीरामवर्धनी प्रतापगडच्या पायथ्याला ते आमचं कुलदैवत आहे. हे आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि आज अखिल भारतीय मराठा महासंघ आणि दसपटी विभाग मराठा सेवा संघ यांच्या वतीनं मराठा शक्ती संस्कृती जागृती मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या मेळाव्यासाठी या ठिकाणी माननीय नामदार नरेंद्र आटे आणि मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या कर्जासाठी तुम्ही एखादी अशी स्कीम तयार केली पण ती जरा मोठं करा. म्हणजे आपली योजना 15 लाखाची तुम्ही 5-10 लाख जरी अशा प्रकारे कर्ज मागतो. 1-2 लाख रुपयासाठी मागून ते परत तिला लाभ भेटत नाही असा प्रॉब्लेम नाही. बँकाच 15 लाख देताना आम्हाला त्रास देतात पण त्यांना ते एक्झिस्टिंग बिझनेस लागतं. तुम्हाला एक सांगतो तुम्हाला 30 लाख करायचं असेल ना 20 लाख ना तर तुम्ही IR 2 मधून करा. IR 2 मध्ये 25 लाखापर्यंतचं कर्जावरचं व्याज मिळतं. म्हणजे तुमच्या सोबतीला कुणाला तरी घेतलं आणि जर कंपनी फॉलो केली नाही कोणतरी तुम्ही नातेवाईक घेऊ शकता. तुमचं लग्न झालं तुम्हाला भावाला घेऊ शकता. कोणीतरी सोबत घेतलं ना त्याला आम्ही IR 2 म्हणतो. गट कर्ज. गट कर्जामध्ये तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो. 50 लाखापर्यंतचा लाभ मिळू शकतो व्याज परतावा. तर तुमचा 50 लाखासाठी तेवढा मोठा बिझनेस दाखवावा लागेल तुम्हाला.
असं आता गाईचं काय म्हणतात? त्यांना पॅटर्न वाढवावं काय लागेल. घेतली, पण वैयक्तिक घेतली. नगरवर काढली. 90,000ची. पण आम्ही खर्च करूनच घेतली. पण असं आमच्या बँकेकडे मिळत नाही आम्हाला. आम्ही घरी माझ्या मुलांनी समजा आता ते पशुसंवर्धन बघण्यासाठी रत्नागिरीला कोर्सला गेला, 12वी झालेला होता. बँकेत गेला, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाही म्हणणार नाही. आम्ही शांत बसलो. पण आता आम्ही स्वतः वैयक्तिक कर्ज करू ते काय आणले असा प्रोजेक्ट करायची आपण क्षमता आहे. दुग्ध व्यवसायासाठी 10 ते 15 लाखापर्यंतच्या योजनेचा लाभ घेऊ शकता. आपण आता मगाशी गाग साहेब आहेत, बाकीच्या मान्यवरांनी जी भाषणं झाली त्याच्यामुळे आपण तालुका स्तरावरती काही यंत्रणा लावू शकतो का, त्याचा आपण पहिला प्रयत्न करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचून. आता आपल्याकडे जिल्ह्यामध्ये पालंडे आणि अजून एक कर्मचारी आपला समन्वयक आहेत, परंतु आता चिपळूणमध्ये आपण आता बरेचसे म्हणजे कदम साहेबांनी मागणी केली, गाग साहेबांनी केली, बरेचशा वक्त्यांनी सांगितलं चिपळूणमध्ये आता महामंडळाचे कार्यालय कसं काढू शकतो ते बघून तुमच्या इकडच्या काही तालुक्यासाठी ते सेंटर प्लेस ते आपण तयार. गणपतीच्या दरम्यान मिळालं तर जागा व्हेरी मच चांगले. काय होतं शासकीय जागा घ्यायला लय लफडी आहे. मी यांच्याशी बसतो, ह्यांनी कुणीतरी अविनाश सरांनी जागा द्यायला प्रोमिस केली. दिले का शिंदे साहेब का अविनाश शिंदे साहेब? हा, अविनाश शिंदे. शिंदे साहेब आम्हाला चिपळूणमध्ये जागा द्याल तुम्ही? म्हणजे कुठलं ऑफिस सारखं काय? मग तुम्ही मला मी तुमचा नंबर शंकर यांचा नंबर घ्या, तुम्ही मला द्यायची व्यवस्था करा, आम्ही त्याचं भाडं देऊ महामंडळामधून, तो प्रॉब्लेम नाही. फक्त ते दिल्याची व्यवस्था केली ना तर एक कर्मचारी तिथं व्यवस्थितपणे बसू. हायकमांड म्हणून तुमच्याकडनं आदेश मिळाला नक्की यात तुम्हाला नक्की पुढाकार घेऊ. येस येस MIDC लांब होईल ना, कुठे घ्यायचं जागा? खेरडी MIDC मध्ये. पण तिथे लोकांना हे आहे का? चालेल आम्हाला. बघा आपण पहिलं सुरुवात तिथे करू. नाही आपण काय करू, आपण अशा ठिकाणी सुरुवात करू, मग पाहिजे शरद करू, काही प्रॉब्लेम नाही. करतो आम्ही चर्चा करतो. तुम्ही करून मला जागा नक्की करा, फोन करा. नरेंद्र जागा नक्की आहे, मी व्यवस्थितपणे ऑर्डर काढून कर्मचाऱ्याची नियुक्ती. पालांडेच तुमचा राहील, तो पण अबप पालांडेच आहे, मराठाच आहे, त्याच्यामुळे तो बऱ्याचशा ठिकाणी आहे, त्याला माहिती आहे सगळं. साहेब सगळे तहसीलदारांशी बोलणं झालं होतं ना, तहसीलमध्ये एक त्याचा छोटा टेबल एकदम तात्पुरता तयार झाला ना. माझा बेकार अनुभव आहे, म्हणून प्रायव्हेटमध्ये लगेच करता येईल. तहसीलदारच्या नादा लागला तर कलेक्टरला पत्र द्या, हे द्या, ते द्या. जागा उपलब्ध करू देते. काहीतरी एक छोटीशी जागा समितीच्या समोर करू. ओसी लोन मिळतं. तुम्ही बँकेमधून गेलात ना, या योजनेअंतर्गत तुम्ही आता आपलं जर एक आठवड्यामध्ये जर एखादी जागेचं निश्चित झालं तर तुमच्या लोकांना माहिती तर मिळेल. नाहीतर महामंडळाचा अधिकाऱ्यांचा नंबर घेऊन ठेवा, तुम्हाला ओसीचं पण आम्ही लोन देऊ. महामंडळाच्या योजनेचा लाभ घेत आहे असं आहे. एक्झिस्टिंग बेस्टेक्सला वाढवण्यासाठी पण मिळतो, काही प्रॉब्लेम नाही. अजून काय विषय कुणाचे काय काही बोला. ह्या तुम्हाला कनेक्ट होऊन महिला म्हणून तुम्हाला जास्त कम्फर्टेबल होईल. नॉर्मली काय होतं, महिलांशी खूप कम्फर्टेबल असतं. त्यांचा नंबर घ्या, तुमचे नंबर सर्क्युलेट करा, त्या तुम्हाला पूर्ण मदत करा. आता हे जरी आमचं ऑफिस रत्नागिरीला असलं तरी वेळ काढून इकडे काय काळजी करू, काहीतरी आपण ॲडजस्टमेंट करू. आम्हाला तुमच्यात जास्त सहकार्य मिळेल. नक्की ताई, नक्की अपेक्षा करतो. 100%. बरं वाटलं भेटून.